प्राकृतिक भूगोल 11th NCERT. तर सूर्यमाला, तर त्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत. तर गॅलेक्सी म्हणजे काय, तर असंख्य तारे आणि त्याच्या ग्रहमाला त्यांचा काही समूह असतो, तर त्याला आपण गॅलेक्सी किंवा दीर्घिका म्हणतो. त्यानंतर आकाशगंगा, ती आपली कोणती, मिल्की वे. मग सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्याला आपण काय म्हणतो, मिल्की वे म्हणतो. आकाशगंगेचा आकार कसा आहे आपला, मध्यभागी फुगीर असून बाजूला निमुळत आहे. आणि मग त्यात अब्जावधी ताऱ्यापैकी सूर्य आपला एक तारा आहे. आणि अँड्रोमेडा ही आकाशगंगेच्या सर्वात जवळची दीर्घिका आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, जवळची दीर्घिका अँड्रोमेडा. त्यानंतर सूर्य जे काही सूर्य आहे, तर त्याची उत्पत्ती 5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. मग त्यात प्रामुख्याने हायड्रोजन, हेलियम आणि इतर मूलद्रव्ये आढळतात. तर हायड्रोजन 72% आणि हेलियम 26%. जर क्वेश्चन आला सर्वात जास्त कोणता मूलद्रव्य, तर हायड्रोजन लक्षात ठेवायचं, 72%. मग त्याच्यात सूर्याच्या पृष्ठभागावर सतत न्यूक्लिअर फ्युजन होतं. ठीक आहे, FUSION, त्यालाच आपण म्हणतो अणुसम्मिलन होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि 2 असतात, एक फिजन असतं आणि एक फ्युजन असतं. तर काय होतं, त्यात फ्युजन होतं आणि मग त्याच्यातून प्रचंड उष्णता आणि प्रकाश बाहेर पडत असतो. त्यानंतर ग्रह जे सूर्याभोवती फिरत असतात त्या खगोलांना ग्रह असे म्हणतो, जसे की पृथ्वी वगैरे. त्यानंतर उपग्रह, मग जे ग्रहाभोवती फिरत असतात, जसं की आपला चंद्र, तर त्याला आपण काय म्हणतो, उपग्रह. त्यानंतर एक असतं लघुग्रह. मग सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरु जे काही पट्टा आहे यांच्या दरम्यान, तर त्याला आपण लघुग्रह पट्टा म्हणतो. ठीक आहे, तर त्या लघुग्रहाच्या मधले म्हणजे सूर्याकडले ग्रह असतील, तर त्याला आपण म्हणतो आंतरग्रह. आणि बाहेरग्रह म्हणजे कोणते, त्या पट्ट्याच्या पलीकडले. त्यानंतर बटुग्रह, नेपच्यूनच्या ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा जे काही घालतात, तर त्याला आपण काय म्हणतो, बटुग्रह म्हणतो. त्यानंतर उल्का. ठीक आहे, तर उल्का म्हणजे काय, आपण कधी कधी एखाद्या बार आकाशातून तारा तुटून पडताना दिसतो, तर याला काय म्हणतो, आपण उल्कापात म्हणतो. मग अनेक वेळा उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे जे काही धोंडे असतात, तर ते असतात, तर ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी मग जे काही वारं वगैरे ॲटमॉस्फिअर आहे ते घासल्या जातं आणि त्याला जाळ लागतो. ठीक आहे, मग ते काही वेळा पूर्णपणे न जळता पृथ्वीवर पडतात, तर त्याला आपण अश्नी म्हणतो. ठीक आहे, मग जे काय आपलं लोणार सरोवर आहे बुलढाण्याचं, तर ते अशाच अश्नी आघाताने तयार झालेले आहे. त्यानंतर धूमकेतू एक असतो, त्यालाच आपण कॉमेट्स म्हणतो. तर अवकाशातील गोठलेल्या द्रव्यांनी आणि धुलीकणांनी ते बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूवरील द्रव्याचे वायूत रूपांतर होत असते आणि मग ते वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने जात असतात. त्यामुळे याची धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे म्हणजे असे लांब त्याला शेपूट असल्यासारखं दिसत असतं. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळाकार जे काही कक्ष आहे, तर त्याच्यात प्रदक्षिणा घालत असतो. जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हाच पृथ्वीवरून ते दिसत असतात. हॅलेचा धूमकेतू सामान्यतः जवळपास 76 वर्षांनी दिसतो, तर 1986ला तो दिसला होता. त्यानंतर पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. ठीक आहे, मग त्याचे उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू इत्यादीचा समावेश होतो. मग 2006मध्ये सूर्यमालेत 9 ग्रह होते. ठीक आहे, जे की आपण प्लुटो म्हणतो. मग त्याला काय केलं, ते काढून टाकलं. ते की ग्रहाचे जे काही नियम आहेत तर ते फॉलो करत नाही म्हणून त्याला काढून टाकलं. जे काही इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आहे, त्यालाच आपण IAU म्हणतो. तर त्यांनी ते डेफिनेशन केली, प्लॅनेट कोणाला म्हणायचं, आणि मग ते त्याच्यात बसत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला 2006ला काढून टाकलेलं प्लुटोला. ठीक आहे, तर आता सध्या 8 आहे. आता अंतग्रह म्हणजे इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट. तर इनरमध्ये आपण 4 पाहतो. ठीक आहे, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. मग ते पट्टा येईल आणि पट्ट्याच्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. ठीक आहे, तर यांना आपण आउटर प्लॅनेट म्हणतो. इनर प्लॅनेट जे असतात तर त्याची घनता जास्त असते. ठीक आहे, आणि बाह्य प्लॅनेटची कमी असते. कसं लक्षात ठेवायचं, आपण शनी पाण्यावर तरंगू शकतो म्हणतो ना, त्याच्यावर ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बाह्याची कमी आहे म्हणायचं. त्यानंतर सूर्याभोवती फिरण्यास अधिक काळ लागतो, कोणाला स्वतःभोवती फिरण्यास कमी काळ लागतो, अधिक काळ लागतो. म्हणजे स्लो स्पीड, म्हणजे स्वतःभोवती स्लो फिरतात. कोणते, आपले पृथ्वीसारखे, पृथ्वी, शुक्र वगैरे इनरवाले. आणि जे आउटरवाले असतात ते एकदम स्पीडनं फिरत असतात, हे लक्षात ठेवायचं. पण मग आता सूर्याभोवती फिरण्यासाठी कोणाला लवकर होतील, तर ते जे जवळ असतील त्यांचेच लवकर होईल. म्हणजे इनर फास्ट प्रदक्षिणा घालतात. म्हणजेच काय, परिवलन आणि परिभ्रमण. परिवलन म्हणजे काय, स्वतःभोवती फिरणे. मग स्वतःभोवती फिरण्याचा वेग कोणाचा जास्त असेल, आउटरचा असेल. पण परिभ्रमण करण्याचा जास्त म्हणजे फास्ट कोण करत असेल, तर इनरवाले करत असतील. ठीक, मग जे काही इनरवाले असतात त्यांना उपग्रह पण कमी आहेत. बुध आणि शुक्रला तर नाहीच, पृथ्वीला 1 आहे आणि मंगळला 2 आहे. ठीक आहे, मग कडा वगैरे नाहीत त्यांना, बाहेरच्यांना कडा आहेत, ते आपल्याला माहिती आहे. शनी, गुरु त्यांना कडा आहेत. ठीक आहे,
त्यानंतर ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. ते विशिष्ट लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरतात आणि जे विशिष्ट कक्षेत फिरतात त्यांना काय म्हणतात, कक्षा किंवा ऑर्बिट असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर ॲस्ट्रॉइड बेल्ट लघुग्रह पट्टा, तर मंगळ आणि गुरु ग्रहा दरम्यान जे काही दगड दोंडे वगैरे फिरत असतात तर त्याला आपण काय म्हणतो, ॲस्ट्रॉइड बेल्ट म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कुपर बेल्ट, तर नेपच्यूनच्या पलीकडे भाग आहे तर तिथं पण फिरत असतात तर त्याला कुपर बेल्ट म्हणतात. ठीक आहे. नेपच्यूनच्या पलीकडे. तर सर्वात मोठा ग्रह गुरु लक्षात ठेवायचा, सर्वात छोटा बुध, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारे म्हणजे उलटा. आता पृथ्वी कशी फिरते लक्षात ठेवायचं, पप्पू लक्षात ठेवायचं. पप्पू म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे. पप्पू. मग सगळे पप्पू लक्षात ठेवायचे, दोन सोडून. कोणते, शुक्र आणि युरेनस. शुक्र आणि युरेनसला अपोजिट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात प्रकाशमान म्हणजे तेजस्वी ग्रह म्हणतो आपण त्याला, तर ते शुक्र. लाल आपल्याला कळून जाते मंगळ आहे, सकाळी संध्याकाळी दिसणारा शुक्र आहे. घरंगळत जाणाऱ्याला युरेनस आहे. वेगवान परिवलन म्हणजे काय सांगितलं आताच, स्वतःभोवती फिरणारा, तर ते गुरु आहे. सर्वात कमी परिवलन करणारा शुक्र आहे. सूर्यापासून अंतरानुसार जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे ते मधातले 4 आणि बाहेरले 4 असं लक्षात ठेवायचं. मधातले 4 कोण कोण, बुध शुक्र पृथ्वी मंगळ. त्याच्यानंतर आउटरमधले कोण, गुरु शनी युरेनस नेपच्यून. आकारानुसार जर पाहिलं तर सर्वात मोठा गुरु शनी युरेनस नेपच्यून म्हणजे त्यांचा क्रम लाव, आउटरचा क्रम लावायचा आणि त्याच्यानंतर पृथ्वी घ्यायची. आउटरचा क्रम लावून सगळ्यात आधी आपलं बघायचं म्हणजे काय, गुरु शनी युरेनस नेपच्यून हे सिरियल नाहीत. त्यानंतर मग पृथ्वी घ्यायची, मग पृथ्वीच्या शुक्र जवळ घ्यायचा, त्याच्यानंतर मंगळ घ्यायचा. ठीक आहे. आणि मग शेवटला बुध टाकून द्यायचं कारण ते साईजनं पण छोटा आहे. ठीक आहे. तर पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहाचा क्रम जर पाहिला तर माहिती आहे आपल्याला सगळ्यात जवळ कोण आहे पृथ्वीच्या, तर शुक्र आहे. ठीक आहे. मंगळ नाही, मंगळावर आपण जरी जात असल्या तरी मंगळ नाही. शुक्र मंगळ बुध आणि मग इकडले लाईन लावून टाकायची, गुरु शनी युरेनस नेपच्यून, युरेनस नेपच्यून. आता चंद्र जे आहे तर ते पृथ्वीचा नॅचरल म्हणजे नैसर्गिक उपग्रह आहे. मग सूर्यापासून अंतर किती आहे, आपल्यापासून अंतर किती आहे, 3,84,000 किलोमीटर. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम पण पडलेला आहे. ठीक आहे. याचा नुसता आकडा जरी माहीत असला तरी आपला प्रॉब्लेम सुटला असता. ते किती लांब आहे आपल्यापासून, 3,84,000 किलोमीटर. ठीक आहे. चंद्रावर वातावरण वगैरे काही नाही, ते सगळं माहीत आहे आपल्याला. सूर्यापासून पडणाऱ्या एकूण प्रकाशापैकी चंद्र 60% परावर्तित करतो, किती, 7%. त्याच्या सूर्याकडील बाजूस 121 डिग्री तापमान असतं, तर अपोजिट साईडला -158 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. सर्वात उंच ठिकाण माउंट लेबनिज. आता उपग्रह बुधला नाही, शुक्रला नाही, पृथ्वीला चंद्र माहीत आहे. मंगळाचे 2 पाठ करून टाकायचे, फोबस डेमोस. ठीक आहे. फोबस आणि डेमोस. गुरुचं गॅलेमेड हिमालया सिस्टो. शनीचे ॲटलास टायटेनियन रिया. ठीक आहे. युरेनसचे मिरिंडा बेलिंडा एरियल आणि नेपच्यूनचे टायटन नेरिन. आता चंद्राच्या गती, चंद्र स्वतःभोवती फिरत पृथ्वीभोवती फिरतो हे आपल्याला माहिती आहे. मग पृथ्वीप्रमाणे चंद्राला अक्षय आणि कक्षीय. अक्षय म्हणजे स्वतःभोवती, कक्षीय म्हणजे पृथ्वीभोवती फिरणं. ठीक आहे. या दोन्ही गती आहेत त्याला. पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्यभोवती फिरते आपल्याला माहीतच आहे. चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो. ठीक आहे. तर चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानाने खूप मंद आहे, म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 1 दिवस लागतो, तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास 27.5 दिवस लागतात. ठीक आहे. हे पाठ करायचं. जवळजवळ तेवढाच कालावधी तो आपली पृथ्वी भोवतालची प्रदक्षिणा पूर्ण करतो. मग आता लक्षात ठेवा, चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती सारखी आहे, म्हणजे इक्वल आहे. त्याचं म्हणजे स्वतःभोवती फिरणं आणि पृथ्वीभोवती फिरणं हे सेम आहे. त्याच्यामुळं काय होतं, की चंद्राची जी नेहमी आपल्याला एकच साईड दिसत असते. का, तर आता पृथ्वी समजा फिरत आहे आणि चंद्र पण त्या पृथ्वी, समजा आता आपण एखादी ए पॉईंट घेतला पृथ्वीवरला आणि चंद्रावरला आपण ए पॉईंट घेतला, तर पृथ्वीवरला जे ए पॉईंट फिरतो परिवलन करताना, तर चंद्र जे परिभ्रमण पृथ्वीभोवती करताना ते ए पॉईंट जॉईंट असतात नेहमी, म्हणजे एकच साईडनं दिसत असते. जसं आपली पृथ्वी फिरली त्याच अँगलमध्ये त्याचं परिभ्रमण, त्याच्या भोवती फिरणं, तर ते सेम राहतं. त्याच्यामुळं ते आपल्याला एकच साईड दिसत असते, हे लक्षात ठेवायचं. चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास आणखी थोडा कालावधी लागतो, त्यामुळे पृथ्वीभोवती चंद्र त्याची प्रदक्षिणा सुमारे 29.5 दिवसात पूर्ण होत असते. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, लंबा वर्तुळाकार दिशेत फिरते ना, म्हणजे लंब फिरते म्हणजे कधी जवळ येत असेल कधी दूर. जवळ येत असेल तर त्याला उपभूस्थिती म्हणतात आणि दूर जात असेल तर त्याला अपभूस्थिती म्हणतात. ठीक आहे. एक पॉईंट लक्षात ठेवून टाकायचा, अपभू आणि उपभू काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर उ आलं की जवळ म्हणायचं आणि अ आलं की दूर म्हणायचं. ठीक आहे. तर चंद्राच्या गतीचे परिणाम काय होतात, मग चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना रोजचे स्थान बदलताना दिसते. ठीक आहे. पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्राच्या सूर्यकडील जे काही प्रकाशित भाग असतो तेच दिसतो आणि त्याचाच आपल्याला उजेड, स्वतःचा त्याला उजेड नसतो. मग चंद्राच्या कक्षीय गतीमुळे यात वाढ अथवा घट होत असते. मग रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्र संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो,
त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. म्हणजे एकदम तंतोतंत पूर्ण प्रकाश जर पडत असेल चंद्रावर आणि ते आपल्याला पूर्ण दिसत असेल तर त्यालाच आपण काय नाव ठेवलं, मग पौर्णिमा ठेवलं. आणि मग ते प्रकाश जर पडत नसेल तर त्याला मग आपण अमावस्या म्हणत असतो. मग पौर्णिमेपासून अमावस्याकडे जाताना काय होतं, त्याचा प्रकाश कमी कमी होत जातो आणि डबल पुन्हा अमावस्यापासून पौर्णिमेकडे येताना वाढत जातो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, चंद्राच्या रोज बदलल्या जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतो आपण. ठीक आहे. ज्याचा काय आकार बदलला जातो त्याला आपण चंद्रकला म्हणतो. मग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो, हे आपल्याला माहिती आहे. अमावस्यात पूर्ण ब्लॅक असतो, मग हळूहळू त्याचा प्रकाशमय भाग वाढत जातो. या कालावधीत शुल्क पक्ष येतो. ठीक आहे. म्हणजे त्याच्या मिडलला काय येत असतो, शुल्क पक्ष येत असतो. ठीक आहे. शुल्क पक्ष. या उलट पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत काय होतं, त्याचा भाग कमी कमी होत जातो. मग या टाईमला काय होतं, कृष्ण पक्ष. आता लक्षात ठेवायचं, एकच लक्षात ठेवायचं, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत. ठीक आहे. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्या म्हणजे काळी रात्र येणार आहे आणि कृष्ण काळा. ठीक आहे. भावना हरट होऊ द्यायच्या नाही. कृष्ण काळा त्याच्यावरून सांगायला मी, लिंक लक्षात राहण्यासाठी. कृष्ण काळा, त्याच्यामुळं पौर्णिमेकडून अमावस्याकडे जाताना काय लक्षात ठेवायचं, कृष्ण पक्ष येतो. ठीक आहे. कृष्ण पक्ष. आणि अमावस्याकडून पौर्णिमेकडे जाताना शुल्क. ठीक आहे. तर हे दोन लक्षात ठेवायचं. मग ते जे काही या टाईमला 15-15 दिवस लागत असतात त्याला आपण पंधरवडा म्हणतो. पंधरवड्यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतो आपण, त्यालाच आपण तारीख म्हणतो. ठीक आहे. त्यांना प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असे मग नावे संबोधलेली जातात. मग 2 पंधरवाडे मिळतात, त्याला म्हणून आपण काय म्हणतो, चंद्रमास. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, महिना म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना ही कालगणना ठरते. ठीक आहे. तर ती चंद्रावर डिपेंड आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे सोलार, सूर्यग्रहण. ठीक आहे. सोलार इक्लिप्स. आता सूर्यग्रहण काय असते, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेंजमध्ये येतात. तर तेव्हा एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जर एका रेषेत येत असतील याच क्रमानं, तर त्याला आपण काय म्हणतो, सूर्यग्रहण. आणि चंद्रग्रहण कशाला म्हणतो, सूर्य मधात पृथ्वी येईल आणि त्याच्यानंतर चंद्र. ठीक आहे. लास्टला लक्षात ठेवायचं, तर त्याला आपण म्हणतो चंद्रग्रहण. ठीक आहे. या दोघातला बेसिक फरक आहे. ठीक आहे. आता सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो सूर्यग्रहणामध्ये. मग त्याची सावली, जे काय चंद्र मधात आला दोघाच्या, मग त्याची सावली कोणावर पडते, पृथ्वीवर पडते. ठीक आहे. मग सावली 2 प्रकारची असते, एक असते दाट पडलेली आणि एक असते म्हणजे अशी विरळ पडलेली. ठीक आहे. मग जी दाट पडते तर त्याला खग्रास म्हणतात. ठीक आहे. किंवा टोटल इक्लिप्स म्हणतात. ठीक आहे. आणि जी काही विरळ असते तर त्याला मग सूर्यबिंब अंशतः दिसतो, मग त्याला काय म्हणतात, खंडग्रास किंवा पार्शियल म्हणतात. ठीक आहे. तर हे 2 लक्षात ठेवायचे सूर्यग्रहणाचे प्रकार, एक असते खग्रास आणि एक असते खंडग्रास. खग्रास म्हणजे काय, एकदम जिथं दाट सावली पडली एक्झॅक्टली, आणि जिथं विरळ पडली त्याला काय म्हणतो आपण, खंडग्रास म्हणतो. ठीक आहे. तर हे 2 बेसिक फरक लक्षात ठेवायचा. मग काही वेळा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो, म्हणजेच तो अपभू स्थिती असतो. अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही, ती आकाशात संपून जाते. ठीक आहे. मग पृथ्वीवरील अगदी थोड्या भागात सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या प्रमाणे दिसते, बांगडीप्रमाणे, मग त्याला आपण कंकण आकृती म्हणतो. म्हणजे ते पृथ्वीपर्यंत प्रकाशच येत नाही, म्हणजे सावलीच येत नाही, मग ते आकाशातच संपते आणि मग ते रिंग बांगडीसारखं दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, कंकण आकृती सूर्यग्रहण म्हणतो. त्यानंतर चंद्रग्रहण म्हणजे काय, ते पौर्णिमेच्या दिवशी होते, सूर्यग्रहण अमावस्याला होते. हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका दिशेत आली आणि जर चंद्राच्या प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जात असेल, त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत असल्यासारखा पूर्णपणे झाकला जातो, त्या स्थितीत खग्रास. आणि काही वेळा चंद्र अंशतः झाकतो, त्याला आपण खंडग्रास म्हणतो. ठीक आहे. आता ग्रहणे जे असतात तर ते चंद्र, पृथ्वी, सूर्य याच्या अनुक्रमे अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशीच्या सापेक्ष स्थान दिले जाते. ठीक आहे. इथं साईडला आकृती पण दिलेली आहे, ती आकृती आपल्याला याच्यावर टाकतो किंवा आपल्याला माहीत आहे ती आकृती सगळ्याला स्टेट बोर्डमध्ये. ठीक आहे. तर अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकास काटकोनात, अष्टमी म्हणजे काय, जी काय आपण पाहिली शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे 90 डिग्रीमध्ये असतात ते. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. अमावस्येला या कोणातील अंतर 0 असते आणि पौर्णिमेला हा कोण 180 असतो. ठीक आहे. अमावस्येला 0 आणि पौर्णिमेला किती असतो, 180. अमावस्येला पूर्ण का, तर सूर्य आणि पृथ्वी जर लक्षात घेतलं तर मधात चंद्र गेला म्हणजे 0. ठीक आहे. पण ते काटा आपण फिरीला, म्हणजेच एकदम 6च्या काट्यावर गेलं. जर घड्याळाप्रमाणे धरलं आपण, पृथ्वीचं मिडल जर धरलं तर एकदम खाली, तर 180 चंद्र खाली गेला. ठीक आहे. मग ते 5 डिग्रीचा कोण त्याच्यात नेहमी असतो प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला. त्याच्यामुळे ते दर अमावस्येला आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होत नसतं. का, तर ते 5 डिग्री मॅच होत नाही. जेव्हा 5 डिग्री 0 डिग्री त्याच्यातला डिफरन्स असतो, म्हणजे प्रॉपर एका सरळ रेषेत येतात, तेव्हाच ती सावली वगैरे असे सीन क्रिएट होतात आणि मग तेव्हाच ग्रहण लागत असतं. ठीक आहे. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
त्यानंतर सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य काय, तर अमावस्येला होतं. त्याच्यानंतर जे काही जास्तीत जास्त कालावधी खग्रास सूर्यग्रहणाचा 7 मिनिटं 20 सेकंद आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि चंद्रग्रहणाचा खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 107 मिनिटं आहे. म्हणजे ठीक आहे, चंद्रग्रहण जे असतं तर ते मोठं असतं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पृथ्वी. आता पृथ्वी जी आहे तर ती लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ 510 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे. त्याचा व्यास विषुववृत्तीय 12,756 किलोमीटर, म्हणजे मिडलमधून जर आपल्याला त्याला काउंट केलं तर ध्रुवीय व्यास म्हणजेच उभं पोल जर कनेक्ट केला आपण तर 12,714. ठीक आहे, म्हणजे अशी चपटी आहे थोडी. ठीक आहे, म्हणजे उभी थोडी छोटी आहे, आडवी थोडी मोठी आहे, म्हणजे दबरी आहे एकंदरीत लक्षात ठेवायचं. वय 4.6 अब्ज, वस्तुमान 5.97 गुणिले 10⁻²4 घात. ठीक आहे, घनता 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सूर्यापासून अंतर किती, 14,98,00,000 म्हणजेच 15 कोटी आपल्याला माहिती आहे. सरासरी टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस आहे. सर्वात उंच ठिकाण माउंट एव्हरेस्ट, सर्वात खोल ठिकाण जे काय आपला मरियाना गर्त आहे. ठीक आहे, त्यानंतर समुद्रावरील सर्वात खोल ठिकाण मरियाना गर्ता, त्याची आपल्याला ही किती डेप्थ किती आहे, 1122 मीटर. ठीक आहे, 11,022 मीटर म्हणजे 11 किलोमीटर जवळ. आकार विषुववृत्तावर फुगीर आणि ध्रुवाजवळ चपटी आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, आता याचे उत्पत्ती सिद्धांत आहे, आपल्याला याच्यावर नेहमी क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेब्युलर हायपोथेसिस लक्षात ठेवायचं, इम्युअल कांट. ठीक आहे, जॉर्जेस द बफनचा सिद्धांत दिला आहे. त्यानं जीन्स जेप्रिन, भरती ओटी, चेंबुर्लिन, मुल्टन ग्रहीय सिद्धांत दिला आहे. ठीक आहे, आणि जॉर्जेस लेमेंट्री जे काही बिग बँग थेरी आहे. ठीक आहे, तर ती त्यांनी दिलेली आहे, जॉर्जेस लेमेंट्री. ठीक, त्यानंतर आता शिलावरणाचा विकास. आता शिलावरण म्हणजे काय, जे वरचा भाग पृथ्वीचा. ठीक आहे, तर पृथ्वीची प्राथमिक अवस्थेत अस्थिर अवस्थेत होती, घनतेमुळे त्याच्यात वाढ झाली, मग आधील तापमान वाढले, मग ते घटक विभक्त होऊ लागले वगैरे, ते जड पदार्थ केंद्रात गेले, जे हलके पदार्थ ते पृथ्वीच्या वर आले, म्हणजे आपण त्याला क्रस्ट वगैरे म्हणतो. ठीक आहे, भूकवच वगैरे. ठीक आहे, मग ती तशी पृथ्वी वगैरे तयार झाली. मग त्याचे टाईप पडले. ठीक आहे, आपण एकदम वरी काय म्हणतो, कवच म्हणतो, त्याच्या खाली प्रावरण म्हणतो, त्याच्या एकदम मिडलला काय म्हणतो, गाभा म्हणतो. ठीक आहे, तर या 3 स्टेजेसमध्ये पृथ्वी आपण डिवाईड करतो जनरली. मग वातावरण जर पाहायला गेलं तर वातावरणाची डेव्हलपमेंट तर 3 टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात जुन्या वातावरणाचा नाश झाला, दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीच्या आतील तापमानाचं वातावरण निर्मितीस हातभार लागला, तिसऱ्या टप्प्यात प्रकाश संश्लेषण वगैरे फोटोसिंथेसिस प्रक्रिया होऊन ती सध्याच्या वातावरणाची उत्क्रांती झाली असं मानलं जातं. मग सुरुवातीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे हे सगळं होतं. ज्या प्रक्रियेद्वारे वायू आतल्या बाहेर घेतला जात होता हे काही कामाचं नाही आपल्या. ठीक आहे, जलावरणाचा विकास कसा झाला, सततच्या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे पाण्याचे बाष्प आणि वायू वातावरणात येत राहिले. ठीक आहे, आणि मग जशी पृथ्वी थंड होऊ लागली तसे बाष्पाचे सांद्रीभवन, त्यालाच आपण कंडन्सेशन म्हणतो. ठीक आहे, तर ते झाले. वातावरणातील CO2 पावसाच्या पाण्यात विरघळला, त्यामुळे तापमानात अजून घट झाली आणि व जास्त सांद्रीभवन होऊन पाऊस पडू लागला वगैरे. मग ते जिथं खड्डा आहे तिथं समुद्राची निर्मिती झाली, तिथं पाणी साचलं आणि ते समुद्र वगैरे तयार झाले. आता पृथ्वी जर पाहायला गेलं, आपण काल्पनिक रेषा ओढलेल्या आहे त्याच्यावर, त्यालाच आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त वगैरे म्हणत असतो. ठीक आहे, आता विषुववृत्त म्हणजे काय, जे आडवं एकदम मिडलला सर्वात मोठं अक्षवृत्त पण म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याला आपण म्हणतो विषुववृत्त. तिथून 0 काउंट केलं जातं. ठीक आहे, आता अक्षवृत्त म्हणजे काय, पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दरम्यान समान अंतरावर असणाऱ्या आडव्या रेषा लक्षात ठेवायचं. आडवं म्हणलं तर अक्ष आडवा असतो. ठीक आहे, वरून लक्षात ठेवायचं. आणि रेखावृत्त म्हणजे काय, उभं. ठीक आहे, ज्या उभ्या रेषा असतात तर त्याला आपण म्हणतो रेखावृत्त. आता रेखावृत्ताचं आणि अक्षरवृत्तात डिफरन्स काय, अक्षरवृत्त जे असतात ते पूर्ण गोल असतात, म्हणजे एका ठिकाणाहून जर आपण त्याला चालू केलं, म्हणजे समजा एखादा बॉल आहे, जर इथं एका ठिकाणी पॉईंट दिला आपण, त्याला पूर्ण गोलेडा मारून ते त्याच पॉईंटला मिळतं. ठीक आहे, तर ते एक गोल झाली, एक बांगडी घातल्यासारखं. त्यानंतर त्याच्या खाली समान अंतरावर दुसरं अक्षवृत्त असेल, डबलवरी दुसरं अक्षवृत्त, म्हणजे एक अक्षवृत्त एकच बिंदूने जुटलेलं असतं, म्हणजे एकच जॉईंट असतो त्याला, म्हणजे एकच रेषा असते. पण रेखावृत्ताचं तसं नसतो, तो एका नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या 2 जर आपण ध्रुव धरले तर वरच्या पोलहून खालच्या पोलपर्यंत ते एकाच बिंदूतून प्रत्येक रेखावृत्त निघतं आणि खालच्या बिंदूला जाऊन मिळलेलं असतं, म्हणजे तो अर्धा आकार असतो. ठीक आहे, आणि तो एकाच ठिकाणी मिळतो. म्हणजेच काय होईल, एकाच बिंदूला जायचं म्हणजे जसं आपण उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ 2 रेखावृत्तामधलं अंतर कमी होत जाईल. ठीक आहे, आणि मग सगळ्यात जास्त कुठं असेल, विषुववृत्तावर असेल. आणि अक्षवृत्ताचं कसं असेल तसं नसेल. कसं असेल मग, दोन्ही अक्षवृत्त समान अंतराचे असतात पण छोटे होत जातात नॉर्थ किंवा साऊथकडे जाताना. ठीक आहे, तर हे बेसिक डिफरन्स आहे. मग सगळ्यात मोठं अक्षवृत्त कोणतं, विषुववृत्त म्हणतो आपण. ठीक आहे, त्याला आपण 0 अक्षांश पण मानलं जातं. मग विषुववृत्तामुळेच काय होतं, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 पार्ट केले जातात. ठीक आहे, मग आपल्या उत्तर गोलार्धात भारत येतो आपला. ठीक आहे,
त्यानंतर आता अक्षवृत्त, मेन अक्षवृत्त पाहू आपण. एक विषुववृत्त झालं जे शून्य मानतो. मग त्याच्यानंतर 23.5 डिग्री वर आणि 23.5 डिग्री खाली. तर वर लक्षात ठेवायचं आपलं काय म्हणतात त्याला, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. ठीक आहे, जे कर्कवृत्त असेल ते उत्तराला असेल 23.5 वर, जे मकरवृत्त असेल ते दक्षिणेला असेल 23.5. ठीक आहे, म्हणजे आपल्या भारतातून पण कर्कवृत्त जातं. आणि मग 66.5 वर एक असतं आर्टिक वृत्त आणि एक असतं अंटार्क्टिका वृत्त. उत्तरेला आर्टिक वृत्त 66.5 वर आणि दक्षिणेला अंटार्क्टिका वृत्त 66.5 वर. मग आता अक्षवृत्ताचे वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर ते परस्परांना समांतर असतात. 0 अक्षवृत्त, विषुववृत्त. मग आता विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाताना 90 असतात अक्षवृत्त. ठीक आहे, आणि दक्षिणेला पण 90. असे टोटल मिळून 90 आणि 90, खाली 90 वर 90 असे झाले 180. ठीक आहे, आणि जे विषुववृत्त ते एक झालं. असे टोटल मिळून अक्षवृत्त 181 असतात. हे आकडा पाठ करायचा आपल्याला, PYQ पण आहे. त्यानंतर अक्षवृत्ताची लांबी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना कमी होत जाते. ऑब्वियसली ते कळून जातं. जे बॉल असतो तो वर जाताना छोटा छोटा होत जातो आणि मिडलला जो फुगीर असतो एकदम. ठीक आहे, त्याच्यावर आपण समजू शकतो. ठीक आहे, अक्षवृत्त गोलाकार असून 2 लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर सर्वत्र सारखे असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पण रेखावृत्तामध्ये असेल का, नाही, ते अंतर कमी कमी होत जाईल. लक्षात ठेवायचं, अक्षवृत्तामधलं अंतर 111 किलोमीटर असतं. रेखावृत्तामधलं अंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर ते सांगतो किती कुठं कुठं. त्यानंतर प्रकाशवृत्त. तर प्रकाशवृत्त काय, जे सूर्याची किरणं पृथ्वीच्या अर्ध्या भागावर पडतात आणि अर्ध्या भागावर पडत नाहीत. ठीक आहे, मग ज्या अर्ध्या भागावर पडतात त्याच्या मिडलमधून जी रेज जाते तर त्याला आपण प्रकाशवृत्त म्हटलेलं. ठीक. त्यानंतर रेखावृत्त. आता रेखावृत्त आता सांगितलं उभे असतात, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. ठीक आहे, ते सेमी सर्कल असतात, अर्धवर्तुळाकार. ठीक आहे, तर मग आता शून्य, आता विषुववृत्ताला जसं अक्षवृत्त आपण शून्य मांडलं तर आता हे काय असतं, तर ते जे काही ग्रीनविचहून जाणारे GMT म्हणतो, ग्रीनविच मेन टाईम, तिथून वेळ वगैरे काउंट केला जातो. तर तिथं शून्य रेखावृत्त मानलं जातं आपण. ग्रीनविचपासून 1 डिग्री अंतराने पश्चिमेला 180 आणि पूर्वेला 180 असे टोटल 360 असतात. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि एक त्याच्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता अक्षवृत्त आता आणि रेखावृत्ताचा बेसिक फरक सांगतो. अक्षवृत्तांना आपण काय करू शकतो, अक्षवृत्तावरून काय करू शकतो आपण, हवामानाचा वगैरे अंदाज लावू शकतो. कसं, आता हवामान वेगवेगळं आहे ना. आता विषुववृत्तावर जास्त सूर्यप्रकाश पडायला आहे त्याच्यामुळं तिथं जास्त ऊन वगैरे असेल ना. आणि जे पोल आहे तर तिथं काय असेल, म्हणजे पोल आहे तर तिथं बर्फाळ वातावरण असेल, मिडलला थोडं वेगळं असेल. त्याच्यामुळं हवामानाच्या अंदाजासाठी अक्षवृत्ताचा. पण जे टाईम असतो तर तो पृथ्वी फिरत असते ना, मग ते पृथ्वी गोल फिरते, अशी पप्पू फिरते. आपण पाहिलं पश्चिमेकडून पूर्वेकडे, तर त्या दिशेनं जर पाहिलं तर एक रेखावृत्त पुढे येत जाईल सूर्याच्या. मग त्याच्यानुसार टाईमचा मॅनेजमेंट रेखावृत्तावरून लावून जाईल. ठीक आहे, तर हे दोन्ही त्यातला बेसिक फरक आहे. तर ते आपण पाहिले, अक्षवृत्त 181, रेखावृत्त किती 360 असतील. सर्व रेखावृत्त समान लांबीचे असतात, ते माहिती आहे. एका पोलपासून दुसऱ्या पोलला जाणार म्हणजे समान अंतर, कारण पृथ्वी काय छोटी मोठी होणार नाही आहे. 0 रेखावृत्त पृथ्वीला पूर्वीय गोल आणि पश्चिमेय गोल. ठीक आहे, तर या विभागने आता दोन डिवाईड केले, एक उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध आणि एक पूर्वीय गोल दक्षिण गोल. मग आता भारत कुठं असेल, उत्तर गोलार्धात पूर्वीय गोलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अक्षवृत्तामुळे आपणास एखाद्या ठिकाणाचा हवामानाचा अंदाज व्यक्त करता येतो आणि रेखामुळे टाईमचा. आता हे एक्सप्लेन केलं नेमकं कसं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कर्कवृत्त. आता कर्कवृत्त कुठून जातं लक्षात ठेवायचं, मेक्सिको, आपण मॅपमध्ये नोट पण करू शकता. इजिप्त, सौदी अरेबिया भारतातून जातं का, 100% जातं. बांगलादेश जातं, म्यानमार, चीन, तैवान, बहामास, मॉरिशियन, माली, UAE, अल्गेरिया, नायजर, ओमान वगैरे. याच्यावर क्वेश्चन नाही, थोडं लोड घ्यायचा नाही. एकदा क्वेश्चन आहे भारतातून कुठून जातं ते आपण प्रॉपर त्याची डायग्राम पाहू. ठीक आहे, आता त्याच्यानंतर विषुववृत्तावर असणारे देश एक बारकाना खालून जाऊ द्यायचे. इक्वाडोर, कोलंबिया, ब्राझील. त्यानंतर महत्त्वाचे पाहिले तर कांगो, त्याच्यानंतर युगांडा, केनिया, मालदीव, इंडोनेशिया आणि किरिबाती. ठीक आहे, तर प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ. आता प्रमाण वेळ म्हणजे काय, आता विशिष्ट टाईम सेट करण्यासाठी जे काही 0 रेखावृत्त आहे तर तिथून ते ग्रीनलँडमधून ते टाईम झोनचे पार्ट केले जातात 24 काल विभागात. ठीक आहे, तर पृथ्वी 24 तासात विभागले गेलेले, मग ते पूर्ण फेरी 360 कोण ते फिरते. ठीक आहे, मग याच्यावरून काय केलेलं आहे त्यांनी, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मग ग्रीनविचच्या पूर्वेकडील देशात सूर्य लवकर उगवतो. ठीक आहे, म्हणून ग्रीनविचच्या जे पूर्वेकडील जाताना 1 डिग्रीला, म्हणजे 1 डिग्री जर पृथ्वी फिरत असेल तर 4 मिनटे एवढा वेळ वाढत जातो. ठीक आहे, म्हणजे एक्स्ट्रा धरायचे. मग असे 4 मिनटं भारतापर्यंत येईपर्यंत 5.5 तास होतात. ठीक आहे, मग त्याच्यामुळे ते भारतात 5.5 तास प्लस केलं जातं. ठीक आहे, या टाईमच्या. आणि पश्चिमेकडे जाताना वेळ कमी होत जातो.
आता 5.5 तास कसं केलं ते आता आपल्याला माहीत आहे. आपण टाईम झोन कुठून काउंट करतो, अलाहाबाद जे काय प्रयागराज आहे आताचं, तर तिथून 82.5 डिग्री याला आपण प्रमाण वेळ ठरलेलं आहे भारताचं, ठीक आहे. तर या जे ग्रीनलँडचा आणि याचा 5.5 तासाचा पुढे आहे. मग यांनी काय केलं, 82.5 डिग्री आहे ना आपलं, 82.5 डिग्री गुणिले 1 डिग्री फिरायला 4 मिनटं लागतात, तर 4 केलं तर 330 मिनटं. मग 330 मिनटंच म्हणजे काय, 5 तास 30 मिनटं, म्हणून ते आपण 5 तास पुढे आहोत हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर याच्यावर क्वेश्चन जरी पडला तरी ते आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. 4 मिनटं एवढंच लक्षात ठेवायचं, 1 डिग्री म्हणजे 4 मिनटं आहे. मग कोणतं पण आपल्याला रेखावृत्त जरी त्यांनी दिलं तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जे काही 82.5 आहे तर ते कुठून कुठून जातो, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश या राज्यातून तो जातो, ठीक आहे. भारत, श्रीलंका या दोघांचं पण एकच आहे. एकापेक्षा आधी कालविभाग असलेलं रशियात 11 टाईम झोन, अमेरिका, कॅनडा 5 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3, एवढं लक्षात ठेवून टाकायचं. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. आता आंतरराष्ट्रीय वाररेषा जे काही झिरो रेखावृत्त आहे त्याच्या ऑपोजिटला एकदम म्हणजे 180ला, तर त्याला म्हणतात आपण वाररेषा ठरवलेली आहे. तर ती कुठून बी जमिनीवरून जात नाही. टाईमचं कन्फ्युजन होईल कारण तो डेट एक्स्ट्रा केली जाते. आता याच्यात जास्त लक्षात ठेवायचं नाही, एक्झॅक्टली आपण एकच मुद्दा लक्षात ठेवू त्याच्यात. जेव्हा रेखावृत्त एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला ओलांडत जातो तेव्हा तारीख अगदी 1 दिवस बदलली जाते, म्हणून याला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. आता कशी बदलली जाते, कुठून जाताना एवढंच लक्षात ठेवायचं. पूर्वेकडे प्रवासास निघालेल्या प्रवाशांनी हे रेखावृत्त ओलांडताना 1 दिवस मागची तारीख किंवा वार धरायचं. म्हणजे ज्यांना पूर्वेकडे जायचं आहे, ठीक आहे, पूर्वेकडे जायचं आहे त्यांनी काय करायचं, 1 दिवस मागची तारीख धरायची, असं त्यांनी फिक्स केलेलं आहे, ठीक आहे. तर हे एकच स्टेटमेंट पाठ करायचं, कन्फ्युजन जास्त करायचं नाही. पूर्वेकडे आपल्याला जायचं असेल तर 1 दिवस, जर ती रेषा क्रॉस होत असेल तर, नाहीतर इकडेच करत बसाल क्रॉस, ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय जी पॅसिफिकमधून वगैरे जाते ही रेषा सरळ नसून ती जमिनीवर जाऊ नये म्हणून पाण्यानुसार ती वाकडी वगैरे ती केलेली आहे आणि ती बेरिंगच्या समुद्रधुनीतून पण जाते. आता पृथ्वीची गती, मोशन ऑफ अर्थ म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर परिवलन, आता आपण आताच कन्सेप्ट क्लिअर केले 2, परिवलन आणि परिभ्रमण. परिवलन म्हणजे काय, स्वतःभोवती फिरणं, आणि परिभ्रमण म्हणजे काय, दुसऱ्या भोवती फिरणं. पृथ्वी स्वतःभोवती एका ॲक्सिस भोवती फिरते, रेषा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये जाते. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे, ठीक आहे, पप्पू लक्षात ठेवले आपण ते. परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वाधिक असून ध्रुवाकडे जाताना कमी होतो, ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. विषुववृत्तावर जास्त, ध्रुवाकडे जाताना कमी. परिवलनामुळे दिवस रात्र स्थिती तयार होते, ठीक आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामुळं वेगवेगळे जे काही समुद्रप्रवाह तयार होतात किंवा वाऱ्याच्या दिशा बदलल्या जातात, त्याला कोरवलीस बल पण म्हणतो आपण. त्याच्यानंतर दररोज 2दा समुद्राच्या लाटामध्ये वाढ किंवा घट होते, त्यालाच आपण भरती किंवा ओहोटी म्हणत असतो. पृथ्वीचे परिवलन हे केंद्र प्रसारक म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स तयार करते, त्याच्यामुळे विषुववृत्तावर, फ्युगल म्हणजे दूर जाणे, फ्युगल म्हणजे फुगलेलं दूर जातं, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. सेंट्रीफ्युगल म्हणजे दूर जाणे. मग विषुववृत्तावर फुगवटा तयार होतो आणि मग तेथील गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते, ठीक आहे. त्याच्यामुळं ध्रुवावर जास्त वजन भरतं आणि विषुववृत्तावर एखाद्या व्यक्तीचं कमी वजन भरतं. हे पण जर क्रमाने विचारलं, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जाताना वजन कमी भरत जातं, ठीक आहे. म्हणजे उलटं सांगलो, विषुववृत्तावर कमी भरल का, तर ते कोरवलीस बल वगैरे सेंट्रीफ्युगल फोर्सनं ते वजन कमी केलं जाईल आणि गुरुत्वाकर्षण शक्तीनं वाढत जाईल. मग याच्यावर बॅलन्स होऊन थोडं कमी होईल, ध्रुवावर जास्त बसेल. परिभ्रमण, आता परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणं, म्हणजेच कोणाभोवती, सूर्याभोवती फिरणं. तर तो लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. तर याची गती सुमारे 29.6 किलोमीटर पर सेकंद असते. परिभ्रमण पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात, म्हणून आपल्याला 1 वर्ष म्हणतो. आणि मग ते लीप वर्ष काय कन्सेप्ट आहे, तर एक्झॅक्टली 365 दिवस नाही तर वरी 6 तास लागत असतात. मग ते 6 तास म्हणून 1 दिवस एक्स्ट्रा ॲड केला जातो, त्याला आपण लीप इयर म्हणतो. पृथ्वी आणि सूर्य यातील सरासरी अंतर आपण आताच पाहिलं 15 करोड किलोमीटर आहे, ठीक आहे. आता पृथ्वीच्या परिवलनामुळं काय होतं, तर ऋतुनिर्मिती होत असते आणि परिभ्रमणामुळं काय बोललं की दिवस रात्र पाहिलं आपण, परिभ्रमण लक्षात ठेवायचं. मग पृथ्वीच्या फिरण्याचा कक्ष हा सामान्य प्रतलाच्या काहीसा झुकलेला आहे, म्हणजे असं गोल चेंडू नाही, ते थोडासा तिरकस चेंडू आहे. तर ते ॲक्सिस किती झुकलेला आहे, जर आपण उभा जर पाहिला, म्हणजे उभी जर अशी स्केल ठेवली पृथ्वीवर आणि त्या अँगलनं जर पाहायचं म्हणलं तर तो 23.5 झुकलेला आहे. पण आडवी जर स्केल ठेवली तर ते 66.5 झुकलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे दिवस रात्र यांचा कालावधी कमी जास्त होतो. म्हणजे सगळे दिवस सगळे रात्र आपण ते पाहतो, 22 जुलै वगैरे, डिसेंबर,
या तारखा ज्या आहेत ते 22 मार्च का 21 मार्च काहीतरी, तर ते कमी जास्त दिवसा आणि रात्रीमध्ये उत्तरायण दक्षिणायन जे कन्सेप्ट लागू होतात, तर ते याच्यामुळेच जे काही ते कोण तिरकस आहे पृथ्वी. त्यानंतर अपसूर्य आणि उपसूर्य. आता म्हणजे दूर सांगितले आणि उ म्हणजे जवळ सांगितले. आता अपसूर्य म्हणजे काय, जास्तीत जास्त दूर असते पृथ्वी. कधी असते तर ती डेट लक्षात ठेवायची 4 जुलैला. मग 4 जुलैला पृथ्वी आणि सूर्याचं अंतर जास्तीत जास्त एकमेकापासून दूर असतं. ठीक आहे, म्हणजे 15.2 करोड किलोमीटर लक्षात ठेवायचं. आणि उपसूर्य म्हणजे काय, जास्तीत जास्त जवळ, तर ते 3 जानेवारी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 4 जुलै दूर, 3 जानेवारी जवळ. ठीक आहे. त्यानंतर ऋतू. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरत असते, त्यामुळे पृथ्वी सूर्यासंबंधी स्थान नेहमी बदलत असते. त्याला सूर्याचे भासमान प्रमाण म्हणतात. ठीक आहे. आता 21 जूनला काय असतं, सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. म्हणजे एक्झॅक्टली पृथ्वीचे कर्कवृत्त आणि सूर्य एका रेषेत येतात, त्याच्यामुळं तिथं जास्त प्रकाश पडतो 21 जूनला. ठीक आहे. मग त्याला काय म्हणतात, उन्हाळ्यातील अयन दिन म्हणतात. ठीक आहे, याच्यावर आपल्याला कन्सेप्ट पण आहे. ठीक आहे. मग यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा आणि मग दक्षिण गोलार्धात काय असेल ऑब्वियसली आपल्याला कळून जातं. वरी ऊन पडाले म्हणजे खाली हिवाळा असेल. ठीक आहे. तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो उत्तर गोलार्धात, आणि सर्वात लहान रात्र असते, म्हणजे उलटच असेल ना. आणि दक्षिण गोलार्धात मग ते व्हाईस वर्षा असेल. 21 जून नंतर सूर्य विषुववृत्ताकडे डबल येईल आणि मग विषुववृत्ताकडे येईल. मग आता 22 डिसेंबरला काय असतं, आता 22 डिसेंबरला काय असतं, सूर्याची किरणं मकर वृत्तावर लंबरूप पडतील. मग त्याच्यामुळं तिथं काय होईल, तिथं कन्सेप्ट काय म्हणतात त्याला, उन्हाळा होईल आणि वर आपल्या कर्कवृत्ताकडे येईल हिवाळा येईल. म्हणजे डिसेंबरमध्ये आपल्याला थंडी वगैरे जाणवते, तर ते हेच कन्सेप्ट आहे. तर 21 मार्चला काय असतं, या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. मग त्याला आपण म्हणतो वसंत संपात म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली विषुववृत्तावर पडतात. आणि 21 मार्च नंतर उत्तरेकडे सूर्य सरकायला लागतो आणि त्यामुळे उत्तर गोलार्धात उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 23 सप्टेंबरला पुन्हा लंबरूप पडतात आणि त्याला आपण शरद संपात म्हणतो. आता जर हे क्रमानं सांगायचं झालं तर आपण सर्वात पहिलं एक डेट घेऊ, 21 मार्च घेऊ. ठीक आहे. आता 21 मार्चपासून सांगतो. 21 मार्चला काय असेल, विषुववृत्तावर सूर्य असेल, मग त्याला आपण वसंत संपात म्हणलं. मग मार्च नंतर काय येईल, मार्च, एप्रिल, मे, जून, 21 जून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 21 मार्च 21 जून. मग जूनमध्ये काय होईल, म्हणजे वर जाईल ना सूर्य वर जाईल तर कर्कवृत्तावर लंबरूप पडतील. मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे 23 सप्टेंबरला पुन्हा कुठे येईल, विषुववृत्त येईल. मग विषुववृत्तावरून कुठे जाईल, खाली जाईल, म्हणजेच दक्षिणायन म्हणतो आपण त्याला. मग कधी, 22 डिसेंबरला मकर वृत्तावर, तर या रेंजमध्ये राहतं. तर लक्षात ठेवायचं 21 मार्च, 21 जून, त्याच्यानंतर 23 सप्टेंबर आणि 22 डिसेंबर. ठीक आहे. आणि दोनदा विषुववृत्तावर, कधी एक असेल वसंत संपात म्हणजे 21 मार्च आणि शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर. ठीक आहे, हे क्लिअर झालेलं असेल. तर हे टॉपिक इथं संपला. त्याच्या पुढचा पृथ्वीचे अंतररंग. पुढचा टॉपिक. तर अप्रत्यक्ष स्रोत आणि प्रत्यक्ष स्रोत. प्रत्यक्ष स्रोत म्हणजे अंतररंग जर आपल्याला पाहिजे असतील तर खाणकाम, ज्वालामुखीचा जे काही उद्रेक होतो त्याच्या जे काही केमिकल असतात त्याच्यावरून कळतं. डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट पण आहेत वेगवेगळे. ठीक आहे, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं. आणि अप्रत्यक्ष म्हणजे कोणते, तापमानातील बदल. जमिनीवरून आपण जसं जमिनीच्या खोलीकडे जातो म्हणजे भूगर्भात, तसं तापमान 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस. तर हे आपलं क्वेश्चन पण आहे याच्यावर. ठीक आहे, तर 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसनं वाढत जात असतं. पण जास्त जर खोल गेलं तर हे तापमान घटत्या दराने वाटतं. ठीक आहे, याच्यावर पण क्वेश्चन आहे, या दोन्ही स्टेटमेंटवर क्वेश्चन पडलेले आहे. तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात जवळपास 6000 डिग्री प्लस एवढं तापमान आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दाब जर पाहायला गेलं तर वाढत्या खोलीनुसार दाब पण वाढतो. 2500 किलोमीटर खोलीत 1 मिलियन ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढा दाब असतो. तर गाभ्यात 3.5 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असू शकतं. त्यानंतर घनता म्हणजे आपण त्याला डेन्सिटी म्हणतो. आता डेन्सिटीमध्ये ॲव्हरेज जर पाहिली पृथ्वीची तर 5.5 ग्रॅम सेंटीमीटर पर क्यूब एवढी आहे. मग खोलीनुसार घनतेत वाढ होताना दिसून येते. मग भूकवचात 2.85 ते 3.3 आणि गाभ्यात किती 13.3 आणि ॲव्हरेज पाहिलं तर 5.5. त्यानंतर उल्का सौरमालेची निर्मिती होत असताना तयार झालेले, त्याचा उपयोग पृथ्वीच्या आंतररंगाचा अभ्यास वगैरे करताना होऊ शकतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे असतो तर त्यातला फरक असतो. जसं की आपण पाहिलं का, काय म्हणतात त्याला, विषुववृत्तावर जे असतं तर तो कमी असतो आणि ध्रुवावर जास्त असतो. विषुववृत्तावर का कमी, जे काही पृथ्वी गोल फिरते त्याच्यामुळं सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिव्ह केला जातो आणि कोरिओलिस बल याच्यामुळं ते
ते बाहेर फेकलं जातं आणि ग्रॅव्हिटेशनल आत ओढते. याचं बॅलन्स होऊन तो थोडा कमी केला जातो, त्याच्यामुळं ते ध्रुवावर जास्त वजन वगैरे भरतं. त्यानंतर भूकंप लहरीचा अभ्यास वगैरे करताना आपल्याला कळतं मधात सॉलिड लिक्विड गॅसेस कशात स्टेजेस असतात. आता ते कसं कळतं तर भूकंपाच्या लहरीचे 2 प्रकार पडतात, एक असतात प्रायमरी वेव्ह आणि एक असतात सेकंडरी वेव्ह. मग प्रायमरी वेव्ह जे असतात तर ते सॉलिड लिक्विड गॅस तिन्हीतून जातात, पण सेकंडरी वेव्ह जे असतात तर ते फक्त सॉलिडमधूनच जातात, लिक्विड वगैरे गॅसमधून जात नाही. मग भूगर्भात असं काही ठिकाणाहून जवळपास 105 डिग्री सेल्सिअस जर आपण रेंज धरली तर त्या रेंजमध्ये सेकंडरी लहरी काउंट केल्या जात नाही, त्याच्यामुळे ते आपण तसं अनुमान काढलेलं आहे की ते भाग कसा असेल, लिक्विड असेल. ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फोर्सचा अभ्यास केल्यानं पण कळतं आपल्याला नेमकं मधात नेमकं काय आहे, जे काही फरक आढळतो मॅग्नेटिक बदलात. त्यानंतर आता पृथ्वीचे अंतरंग आणि त्याची रचना आता आपण 3 स्टेजमध्ये पाहिले, एक भूकवच, प्रावरण आणि गाभा. आता भूकवच जे असतं तर ते सर्वात आउटर लेअर असतो. ठीक आहे. तर त्याला आपण क्रस्ट म्हणतो, ज्याची जाडी जवळपास 30 किलोमीटर असते. ठीक आहे. तर त्यात 2 थराचा आपण अभ्यास करतो, एकाला म्हणतो सियाल, एकाला म्हणतो सायमा. आता सियाल म्हणजे काय, सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम. ठीक आहे, सर्वात वरचा भाग. आणि सायमा म्हणजे काय, म्हणजे समुद्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सायमा. आणि मग त्याच्यात काय असतं, मॅग्नेशियम असतं. ठीक आहे, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता सियाल, जे सियाल असतात तर त्याची घनता 2.7 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आहे आणि तो ग्रॅनाईट खडक हा आढळतो मेनली, ग्रॅनाईट, बेसाल्ट वगैरे. ठीक आहे, तर मेन ग्रॅनाईट लक्षात ठेवायचं. आणि याच्यात सायमा जर पाहायला गेला आपण तर त्यात बेसाल्ट खडक आढळतो. ठीक आहे, सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. तर याची घनता थोडी जास्त असते सियालपेक्षा. त्यानंतर प्रावरण, त्यालाच आपण मॅन्टल म्हणतो. तर समजा आपण भूकवच संपलं तर त्याच्या खालच्या स्तराला आपण प्रावरण म्हणतो. या थराचा विस्तार आपण 30 किलोमीटरपासून ते 2900 म्हणजे जवळपास 3000 किलोमीटरपर्यंत पाहतो. तर पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 68% वस्तुमान आणि 83% घनफळ जे आहे तर ते प्रावरण आहे व्यापलेले. याची घनता जी आहे तर ती 3.4 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब एवढी आहे. या थरात प्राथमिक तसेच दुय्यम भूकंप लहरीचा वेग कमी होतो. ठीक आहे, तर हे एवढं लक्षात ठेवायचं, स्पीड थोडी कमी होते. मग प्रावरणाला आपण 2 याच्यात डिवाईड करतो, एक असतं बाह्य प्रावरण, एक असतं आंतरप्रावरण, आउटर आणि इनर पॅन. आता आउटर म्हणजे काय, 400 ते 700 किलोमीटर, 700 ते 2900 इनर झालं. ठीक आहे. तर आउटरमध्ये ॲल्विलिन आणि पायरोडॉक्सिन हे घटक वगैरे असतात. मग यालाच काय म्हणतात, दुर्बल आवरण म्हणतात. ठीक आहे. मग दुर्बल आवरणामध्ये शिलारस आढळतो. मग ते ज्वालामुखीचं जे काही केंद्र किंवा सेंटर तर तिथून आउटर मॅन्टलमध्ये असतं. त्यानंतर अंतर मॅन्टलमध्ये काय असतं, 700 ते 2800 किलोमीटर 2900 किलोमीटरपर्यंत त्याच्यात सिलिका आणि ऑक्साईडचे प्रमाण प्रामुख्याने आढळत असतं. त्याच्यानंतर लिथोस्फिअर मृदावरण म्हणतो, जे काही भूकवच आणि प्रावरणचा जे काही वरचा भाग आहे या दोघाला मिळून आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर किंवा मृदावरण म्हणतो. ठीक आहे. आणि दुर्बलावरण म्हणजे काय, प्रावरणाच्या वरच्या थरास दुर्बलावरण म्हणतात. ते आता सांगलो, तिथे ज्वालामुखी वगैरे साचलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर गाभा जे असतो तर ते 2900 किलोमीटरपासून 6370 किलोमीटरपर्यंत असतो. याची घनता 13 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब एवढी आहे. मग याच्यात निफे आढळतं. निफे म्हणजे काय, निकेल आणि फेरस म्हणजेच आपण त्याला लोह म्हणतो. ठीक आहे, हे 2 निफे आढळतं. मग पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी 32% वस्तुमान आणि घनफळापैकी 16%. ठीक आहे. तर हे गाभ्याचं असतं. मग गाभ्याचे पण आपण 2 टाईप पाडतो, एक बाह्य गाभा आणि आंतरगाभा. बाह्य म्हणजे 2900 ते 5100 आणि उरलेलं 5000 ते 6370 अंतर्गाभा. तर बाह्य गाभ्यात द्रव्यरूप स्वरूपाचा असावा का, तर इथं जे काय आपण सेकंडरी वेव्ह जे असतात तर ते काउंट केल्या जात नाहीत. त्याच्यानंतर अंतर्गाभा जे असतो तर तो घन असावा, कारण या थरातून दुय्यम लहरी जे असतात तर ते प्रवास करीत असतात. आता आपल्या याच्यावर रेग्युलर क्वेश्चन पडतो, कोणता विलकता कशात आढळते, तर याची लक्षात ठेवायची. कमर गेली तरी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कमर गेली म्हणजे काय, कॉन्ड्रॉड, मोहर, रेप्टी, गुटेनबर्ग आणि लेमन. आता सियाल आणि सायमामध्ये कॉन्ड्रॉडची विलकता, सायमा आणि प्रावरणमध्ये मोहची विलकता, प्रावरणमध्ये रेप्टीची, आणि प्रावरण आणि गाभ्यामध्ये गुटेनबर्ग आणि गाभा लेहमन. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन आहे, हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे पॉईंट आहे. त्यानंतर खंडाचे व महासागराचे वितरण. तर हे आपण जे काही सागरशास्त्राचे जे टॉपिक असतील, खंडाचे वितरण वगैरे, त्याच्यानंतर जलावरण, सागरच्या हालचाली, हे सिरियल न पाहू. आणि जे काही पृथ्वीचे अंतरंग झाले ना, आता खडके, मृदा हालचाली, भूहालचाली याला लिंक करून टाकू. तर त्यानुसार
मग खनिजे आणि खडकं. ठीक आहे. तर आता खडक जे असतात तर त्याला काय म्हणतात, पेट्रोलॉजी. स्टडी ऑफ खडकाचा अभ्यासाला पेट्रोलॉजी म्हणतात. मग खडकात काय असतं, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लो याचे प्रमाण असते. निर्मितीनुसार त्याचे 3 टाईप पडतात. एक असतात इग्नस, त्यालाच आपण अग्नीच खडक म्हणतो. त्याच्यानंतर एक असतो एक्सटेरेसिव्ह, त्यालाच आपण बहिर्निर्मित खडक म्हणतो. आणि एक असतात इंट्रेसिव्ह, त्यालाच आपण अंतर्निर्मित खडक म्हणतो. आता अग्नीच खडक म्हणजे काय, जे काय ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारा लावारस असतो, मग तो भूपृष्ठावर येतो आणि मग त्याचं थंड होतो आणि थंड होऊन त्याचं घनीभवन होतं. मग त्यापासून जो खडक बनतो आपण त्याला अग्नीच खडक असे म्हणत असतो. यालाच प्राथमिक खडक पण म्हणतात. मग याच्या जीवाश्म आढळतात का, तर बिलकुल आढळत नाही. कसे आढळतील, कारण ते एकदम कडक ज्वालामुखी आहे ना, तर त्याच्यामुळे त्याच्यात जीवाश्म वगैरे ते काही आढळत नाही. याचे 2 प्रकार पडतात. एक असतात बहिर्निर्मित खडक आणि अंतर्निर्मित खडक. ठीक आहे. अग्नीच खडकाचे. आता बहिर्निर्मित म्हणजे काय, तर लावारस जर भूपृष्ठावर आला आणि त्याचं जर घनीभवन झालं तर त्याला काय म्हणतो आपण, बहिर्निर्मित खडक म्हणतो. समजा महाराष्ट्रातील जे काही पठार आहे तर ते बेसाल्ट खडक आपल्याला सगळीकडे आढळतो. मग ते लावारस वर आलेला आहे 29 वेळा, ते आपण गुगलमध्ये स्टडी करतो. तर ते थंड होऊन तर त्याच्यापासून बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली पाहिजे. मग याची स्फटिकीकरण क्रिया वगैरे जलद होते. स्फटिक सुस्पष्ट नसतात, आकाराने लहान असतात. त्यानंतर आता अंतर्निर्मित म्हणजे काय, तो जमिनीवर येत नाही ज्वालामुखी, आतल्या आतच जर थंड होत असेल तर त्याला आपण अंतर्निर्मित असे म्हणतो. ठीक आहे. मग गॅब्रो, ग्रेनाइट हे झाले अंतर्निर्मित खडक झाले. मग हे जे असतात तर ते सावकाश थंड, कारण वाफ जात नाही त्याच्यामुळं सावकाश थंड होत असतात. मग अंतर्निर्मित अग्निजन खडकाचे काही प्रकार पण पडतात. आता डाईक, सील, सीट, लॅकोलित, फॅकोलित आपण असे म्हणतो. तर त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन पण आहे. आता डाईक म्हणजे काय, लावारस भूपृष्ठावर बाहेर येताना उभ्या भेगामध्ये, म्हणजे समजा असा उभा भेगामध्ये जर साचत असेल तर त्याला आपण डाईक म्हणतो. नंदुरबार जिल्ह्यात वगैरे आढळतो. त्यानंतर शील आणि शीट. आता शील म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर खडकाच्या आडव्या भेगात जर लावारस थंड झाला तर त्याच्यानुसार त्याचे सील आणि शीट पडतात. आता सील म्हणजे काय, एखाद्या खडकाची आडव्या भेगात जाडी जर जास्त असेल तर त्याला आपण सील म्हणतो. आणि शीट म्हणजे काय, जाडी जर कमी असेल त्या खडकाची, म्हणजे पातळ असतील, तर त्याला आपण शीट म्हणतो. त्यानंतर लॅकोलित, भूगर्भात तप्त लावारस बाहेर पडत असतो पण त्याला फुटत नाही ते भूगर्भ, त्याच्यामुळं काय होतं, तर तिथं असा उंच टेकड्यासारखा आकार तयार होतो मधल्यामध्येच, म्हणजे एक टेमकुडं निघाल्यासारखं. तर त्याला आपण काय म्हणतो, लॅकोलित झाले म्हणतो. आणि बॅथोलित म्हणजे काय, भूपृष्ठ खूप खोलीवर लावारस थंड होतो. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, बॅथोलित म्हणतो. उच्च प्रतीचे धातू खनिजे वगैरे त्यात आढळतात. त्यानंतर लॅपोलित. आता लॅपोलित म्हणजे काय, बशीसारखा आकाराचा जर खडकाची निर्मिती होत असेल त्याला लॅपोलित म्हणतो. आणि फॅकोलित म्हणजे काय, नागमोडी आकाराच्या भूगर्भात अभिनती आणि अपनती यांच्यात दाब पडून जर भेगा पडतात आणि त्याच्यात जर शिलारस वर येतो आणि मग अभिनतीने अपनती टोकाशी, म्हणजे असं वर किंवा खाली, आपण जर साऊंड टॉपिकमध्ये पाहतो ते क्रिस्ट आणि ट्रपचे डायग्राम, त्याप्रमाणे जर खडक थंड झाला तर त्याला आपण फॅकोलित म्हणतो. त्यानंतर आता एक असतं ॲसिडिक रॉक आणि एक असतं बेसिक. आता ॲसिडिक म्हणजे काय, सिलिकाचं प्रमाण जास्त असतं त्याला आपण ॲसिडिक म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 80%. लो ॲल्युमिनियमचे प्रमाण मग 20% उरलेलं, मग अतिशय घट्ट असतो. ठीक आहे. मग आपला महाराष्ट्रात जे काय पठार तयार झाले ते ॲसिडिक असेल का, नाही, तर बिलकुल बेसिक असेल ते. का, तर ते एकदम फ्लॅट आहे ना. ॲसिडिकनं काय तयार होईल, मग असं पर्वत वगैरे ॲसिडिकनं तयार होईल. बेसिकनं काय होईल, पठाराची निर्मिती, खंडाची निर्मिती अशी बेसिकनं तयार होईल. ठीक आहे. ज्या ॲसिडिकचा रंग पिवळसर असतो आणि घनता तुलनेने कमी असते. ग्रॅनाईट, रायोलाईट असे वेगवेगळे ते खडक आहेत. त्यानंतर बेसिक म्हणजे काय, ज्याच्या सिलिकाचे प्रमाण जवळपास 40% असते. त्याच्यात मॅग्नेशियम, आयर्न ऑक्साईड इत्यादी पदार्थ वगैरे आढळतात. हा खडक पातळ शिलारसपासून तयार झाला असतो, म्हणून याचा विस्तार पण जास्त आहे. याचा रंग काळा असतो. ठीक आहे. ॲसिडिकचा काळा रंग असतो आणि मग तुलनेने घनता जास्त असते. बेसाल्ट वगैरे गॅब्रो. त्यानंतर स्तरित खडक. आता आपण खडकाचे 3 प्रकार पाहिले ना. अग्नीच खडक. आता बहिर्निर्मित, अंतर्निर्मित अग्नीच्या टाईप होत्या. तर इथं माझ्याच्यानं काही मिस्टेक, म्हणजे मी टाईपमध्येच बोलून गेलो असेल. तर अग्नीच खडक, त्याच्यानंतर स्तरित खडक आणि एक असतात रूपांतरित खडक. ठीक आहे. हे 3 टाईप झाले. हे जरा असं चेंज करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता स्तरित खडक. स्तरित म्हणजे काय, नदी, हिमनदी, वारा किंवा यांच्या जे काय अपक्षरण खडकाचे कार्य असतात, तर याच्यामुळं जे काय दाब पडून एकावर एक थर्स असतात खडकाचे, आणि त्याच्यामुळे जे काही एक संद खडकाची निर्मिती होते त्याला आपण स्तरित खडक असे म्हणत असतो. मग याच्यात आता एकावर एक जमताना प्राणी पण मरून जाऊ शकतात. मग प्राणी मेले तर ते सजतात आणि त्याच्यात जीवाश्म वगैरे, फ्यूल वगैरे आढळतं. ठीक आहे. म्हणून या खडकात जीवाश्म इंधन वगैरे आढळत असतं. मग याच्यात जर पाहायला गेलं आपण, स्तरित खडकात 99% वाटा शेल, चुनखडक, लाईमस्टोन म्हणतो आपण त्याला, वालुकाश्म वगैरे
असतात आणि गळाचे जे काही थर असतात तर ते स्पष्टपणे आपल्याला दिसत असतात. तर आता स्तरित खडकाचे प्रकार पाहायला गेलं यांत्रिक प्रक्रियेने तयार होतात, जैविक प्रक्रियेने आणि रासायनिक. यांत्रिक पाहिलं तर वालुकाष्म, त्यालाच आपण सँडस्टोन म्हणतो. जैविक म्हणलं तर कोळसा, चुनखडक ते तयार होतात. आणि रासायनिक म्हणलं तर जिप्सम, लवण खडक, साल्ट रॉक म्हणतो आपण त्याला, ते तयार होतात. त्यानंतर रूपांतरित खडक, याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन आहे कशापासून काय बनतं. ठीक आहे, तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे भूगर्भात जे काही हालचाली होतात त्याच्यामुळे त्या खडकावर ताण पडतो किंवा दाब पडतो आणि त्या दाबापासून त्याच्यात जे काही स्फटिक असतात क्रिस्टल त्याचं पुन्हा स्फटिकीकरण घडून येतं आणि मग त्याचे गुणधर्म वगैरे चेंज होतात आणि मग त्याचा आकार वगैरे सगळं बदलून जातं आणि त्याला मग आपण काय म्हणतो रूपांतरित खडक. याच्यात पण जीवाश्म आढळत नाही, मग जीवाश्म फक्त स्तरित खडकात आढळतात. एवढं पाठ करून टाकायचं. ठीक आहे, आता ग्रॅनाईटपासून नीस तयार होतं, बेसाल्टपासून हार्नबेल्ट किंवा शिल्स, गॅब्रोपासून सर्पेंटाईन, चुनखडीपासून संगमरवर, कोळसापासून ग्रॅफाईट किंवा हिरा, वालुकाष्मापासून क्वार्टझाईट आणि शेलपासून शिस्ट किंवा स्लेट. ठीक आहे, त्यानंतर खडक चक्र, त्यालाच आपण रॉक सायकल म्हणतो. जे काय अपक्षरण घडत असतं त्याच्यानं गाळाचे खडक तयार होतात आणि गाळाचे आणि अग्निज खडकापासून रूपांतरित खडक होतात. ते आत्ताच आपण पाहिलेले. हे 3 प्रकारचे खडक भूपृष्ठाचा ह्रास होताना प्रावरणात जातात. मग प्रावरणात काय असतं, ज्वालामुखी, मग त्याच्यात ते पुन्हा मिक्स होऊन जातात आणि भूपृष्ठावर येतात. हे चक्र वगैरे असं ते सतत चालत जातं. ठीक आहे, त्यानंतर आता भूपृष्ठामध्ये म्हणजे जे काही क्रस्ट पाहिलं अर्थ, तर त्याच्यात मूलद्रव्य जर पर्सेंटेजनुसार पाहिलं तर ऑक्सिजन 46%, सिलिकॉन, ॲल्युमिनियम हे क्रम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. आता हे कसं लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनने एक पाठ ठेवायचा, मग सियाल म्हणतो आपण. ठीक आहे, सियाल, त्याच्यामुळे सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर संपूर्ण पृथ्वीमध्ये जर पाहिलं तर आयर्नचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन येते आणि सिलिकॉन नंतर येते. ठीक आहे, आणि मॅग्नेशियम 4 नंबरला. ठीक आहे, आयर्न, ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम. आणि जर भूपृष्ठ पाहिलं तर ऑक्सिजन जास्त घ्यायचं, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न. ठीक आहे, आणि काठिण्य पातळीनुसार जर पाहायचं म्हणलं तर टाल्क लक्षात ठेवायचं. चाकाचू हे काही दिलं नाही, उघड टाईमपास आहे. त्यानंतर अपक्षय मृदा. आता खडकाचे स्वरूप कायम टिकून राहत नाही, सातत्याने बदल होत असतो. हा बदल मग त्याला वेदरिंग आणि इरोजन. आता वेदरिंग म्हणजे काय, अपक्षय होणं, आणि इरोजन म्हणजे काय, अपक्षरण होणं. ठीक आहे, आता अपक्षय आणि अपक्षरण म्हणजे त्यातला फरक बघू. आता अपक्षयचं आपण वेदरिंग म्हणतो. वेदरिंग म्हणजे काय, खडकाचे स्वरूप भूपृष्ठावरील खडकावर हवामान जे असतो तर त्याचा परिणाम होतो त्याच्यावर, म्हणजे दाब, ऊन, वारा, पाणी याचा परिणाम होतो आणि ते खडक फुटतात आणि त्याचा भुगा होतो. म्हणजेच खडकातील कणाचे काय होतं, विलगीकरण होतं. आणि मग खडकाचे काही अंश पाण्यात विरघळणारे हवेतील आर्द्रतामुळे वगैरे रासायनिक क्रिया होतात आणि ते खडक ठिसूळ बनतात आणि ते फुटतात. मग त्यालाच खडकाचे विघटन होते म्हणतात. आणि मग मूळ खडकाचे विलगीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला वेदरिंग म्हणत असतो आपण. ठीक आहे, आता वेदरिंग कशावर डिपेंड असतं, जे काय अपक्षय प्रक्रियेची तीव्रता वेगवेगळी असते, मग त्याचा एक संदपणा वगैरे त्याच्यावर ते डिपेंड असतं. ठीक आहे, आता अपक्षय प्रक्रिया कायिक असते, रासायनिक असते, जैविक असते. म्हणजे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल याच्यावर पण क्वेश्चन पडलेला आहे. आता कायिक प्रक्रियेत मुख्यतः विलगीकरण घडून येतं, रासायनिक प्रक्रियेत खडकाचे विघटन घडून येतं. आता पाहू कायिक वगैरे काय आहे ते. आता कायिक म्हणजे काय, दिवसभरात जे काही टेम्परेचर वाढतं त्याच्यानुसार खनिजावर परिणाम होतो आणि मग ते प्रसरण आणि आकुंचन वगैरे पावतात. रात्री थंड होतं त्यांना आकुंचन पावतात, त्याच्यामुळे त्याच्यावर ताप पडून ताण निर्माण होतो आणि त्याचे जे काही कण असतात तर ते फुटतात. ठीक आहे, तर त्याला आपण फिजिकल म्हणतो. ठीक आहे, तर पावसात पाणी खडकात जातं, त्याच्यानंतर मग ते पाण्याचं टेम्परेचर वगैरे वेगळं असतं, रात्रीला कमी होतं, दिवसा जास्त होतं, त्याच्यामुळं पण ते खडकाचे सुट्टे भाग वेगवेगळे होतात किंवा कण वेगळे होतात. त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल वेदरिंग म्हणतो. आता अपपर्णन एक कन्सेप्ट आहे. कांद्याप्रमाणे त्याचे पापुत्रे निघतात एखाद्या खडकाचे, जे काही खडकात पाणी मुरतं किंवा त्या दोंड्यामध्ये किंवा आर्द्रता याच्यामुळे त्याचं आकुंचन आणि प्रसरण होत असतं. मग त्याच्यामुळे त्याचं एक एक भाग निघत असतो, त्यालाच आपण एक्सप्लोटेशन किंवा अपपर्णन असे म्हणतो. त्यानंतर केमिकल वेदरिंग. केमिकल वेदरिंग म्हणजे काय, सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. आता सोल्युशन म्हणजे काय, त्याचं पाणी वगैरे पाण्यात विरघळणे. कार्बोनेशन म्हणजे काय, कार्बन बाहेर पडणे. हायड्रेनेशन म्हणजे पाणी मिळणे. त्यानंतर ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन वगैरे. रिडक्शन, ऑक्सिजन विरुद्ध रिॲक्शन होत असतात. तर वेगवेगळ्या अशा रिॲक्शन घडत असतात त्या केमिकलच्या संदर्भातून कशावर, आपल्या खडकावर. तर त्याच्यामुळं
जर खडक वेगवेगळा किंवा विघटन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, केमिकल वेदरिंग म्हणतो. जास्त पावसाच्या प्रदेशात रासायनिक अपक्षय क्रिया ही जास्त घडत असते. आणि मग जिथं उष्ण आणि कोरडं असतं मग तिथं जरासं किंवा बर्फाची स्थिती असतं तर तिथं जराशी कमी लेवलला घडत असते. ठीक. मग ते आपण ॲसिड रेन पडतो माहिती आहे आपल्याला, त्यात पाण्यात ते ॲसिड मिक्स होतं, मग ते धोंड्यावर पडलं तर त्या धोंड्यातल्या कणासोबत रिॲक्शन होते आणि ते घडत असतं. त्यानंतर बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे काय, त्याला आपण जैविक अपक्षय म्हणतो. ठीक आहे. आता एक म्हणजे काय, समजा एखादं छोटं झाड आहे, त्याच्या बाजूला खडक आहे, तर त्याचं लहान मुळं असतं, तो खडकातून निघतो, मग मोठं होतं ते बाजूचा खडक फोडून टाकतो, किंवा मुंग्या किंवा असे वेगवेगळे मानव झालं, धोंडे फोडतो आपण. तर याच्या मार्फत जैविक सजीवामार्फत जो खडकाचा भाग फुटला जातो त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल वेदरिंग म्हणतो. आता मृदा आणि मृदाचे प्रकार. आता सॉईल जे असतात तर ते खडकाच्या अपक्षयातून निर्माण झालेली जैविक घटकांनी युक्त भूकवचाचा अगदी वरचा थर म्हणजे मृदा म्हणतो आपण. त्यात मृदा ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. का तर ते आपल्या वनस्पती वाढीसाठी एकदम महत्त्वाचा पदार्थ आहे. तर मृदात खनिजे, सेंद्रिय पदार्थ वगैरे प्रदेशानुसार वेगवेगळे आढळत असतात. मग त्याची खोली, सुपीकता हे सगळं त्याचं तिथल्या ॲटमॉस्फिअरवर वगैरे डिपेंड असतं. त्यानंतर आता मृदेचे प्रकार जर पाहायला गेलं तर विभागीय मृदा असते. आता विभागीय मृदा म्हणजे काय, आंतरविभागीय मृदा आणि अविभागीय मृदा म्हणजे काय. विभागीय म्हणजे अशा मृदा निर्मिती हवामानाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. तर खडकाच्या प्रकारात जरी विविधता असली तरी विशिष्ट प्रकारची मृदा होते. विभागीय मृदेचे सर्वसाधारण अक्षावृत्तांना समांतर असतात. ठीक आहे, हे एक पॉईंट पाठ करून ठेवायचा. विभागीय मृदा अक्षावृत्तांना समांतर असते. त्यानंतर शीतमध्ये जर हवामान असेल आणि पर्जन्य कमी असेल तर तिथं टुंड्रा प्रकार म्हणतो आपण. समोत्ष्ण आणि वर्षभर पुरेसे पाणी असेल तिथं पोडजल, तपकिरी किंवा वन प्रदेशातील तपकिरी अशी मृदा आढळते. ऋतूनुसार समोत्ष्ण किंवा मध्ये ऋतूनुसार चर्णोजम आणि प्रेरी आढळते. आणि समोत्ष्णामध्येच कमी किंवा अत्यल्प पर्जन्य असेल तिथं शीत वाळवंटी किंवा चेस्टनट अशी मृदा आढळते. त्यानंतर उष्णमध्ये जर भरपूर पाणी असेल तर तिथं तांबडी, जांभी मृदा वगैरे आढळते. आणि ऋतूनुसार आणि अत्यल्पमध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर तिथं रेगूर किंवा तांबडी मृदा आढळते. आता आंतरविभागीय म्हणजे काय, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात मृदा सापडत असते आपल्याला ही. तर बेसाल्ट खडकावर महाराष्ट्रात पण ती सापडते. भारतातील ग्रॅनाइट, नीस किंवा तांबडी मृदा हे आंतरविभागीय मृदेचे उदाहरणं वगैरे येतं. ठीक आहे. त्यानंतर अविभागीय मृदा. तर पर्वतीय प्रदेशात अपक्षयातून निर्माण होते, त्याला आपण अविभागीय मृदा असे म्हणत असतो. त्यानंतर आता भूहालचाली. आता भू हालचाली ज्या असतात एक असतात अंतर्गत आणि एक असतात बहिर्गत. आता अंतर्गत म्हणजे काय, तर आतल्या भागातील जे काही पृथ्वी आपल्या ज्या आतल्या भागातील उष्णता आणि तापमान याच्या फरकामुळे तयार होतं तर त्याला आपण म्हणतो अंतर्गत भूहालचाली. आणि जर बहिर्गत पाहायला गेलं तर वातावरणीय स्थिती गुरुत्वाकर्षण बलाने नियंत्रित होतात किंवा जे काय बाहेरलं ॲटमॉस्फिअर असेल त्याच्यानुसार चेंज होतात, तर त्याला आपण म्हणतो बहिर्गत. तर अंतर्गतचे दोन प्रकार पडतात, एक असतात मंद, एक असतात शीघ्र. आता मंद म्हणजे काय, मंदपासून काय काय तयार होतं. एक असतं खडकजन्य हालचाली असतात, जमीन उचलते किंवा खाली गेली जाते, पठारे वगैरे भूखंड तयार होत असतात. आणि पर्वतजन्य हालचाली म्हणजे काय, वलीकरण किंवा प्रस्तरभंग होऊन. वलीकरण कशात होतं, जिथं खडक मृदू आहे आणि तिथं जर दाब पडला तर वलीकरण. आणि प्रस्तरभंग कुठं होतो म्हणजे फॉल्ट म्हणतो आपण त्याला, जिथं खडक कठीण आहे, जे वाकू शकत नाही, मग ते फुटला त्याला तडा जातो, त्याला आपण म्हणतो प्रस्तरभंग. ठीक आहे. तर या दोन मंदमध्ये होत असतात. शीघ्रमध्ये काय, भूकंप, प्रस्तरभंग, खडकाची पातळी किंवा ताण हालचाल होत असते आणि ज्वालामुखी वाल्या. ठीक आहे, भूकंप आणि ज्वालामुखी वाल्या. तर या दोन प्रक्रिया. आणि बहिर्गतमध्ये लक्षात ठेवायचं अपक्षरण वहनसंचय होत असतं. आणि त्यानंतर पर्वतजन्य हालचालीचे दोन प्रकारचे असतात, एक असतात संकोचीय, एक असतात टेन्शनल म्हणजे तणाव. ठीक आहे, कॉम्प्रेशनल आणि टेन्शनल. आता कॉम्प्रेशनल म्हणजे काय, दोन विरुद्ध दिशेने म्हणजे एकमेकाच्या दिशेने येत असतील. ठीक आहे, तर त्याला बल एकत्रित होतं आणि मग एखादा भूभाग दाबला जातो, तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्रेशन. आणि तणावक म्हणजे काय, दोन विरुद्ध दिशेने जर जात असतील. ठीक आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने दूर जात असेल. ठीक आहे, म्हणजे एकमेकापासून, मग तिथं ताण निर्माण होतो, मग त्याला आपण तणावाक हालचाली अशी म्हणतो. मग आता फोल्डिंग कशी होते, हॉरिझॉन्टल कॉम्प्रेशनल फोर्समुळे, म्हणजे आडवा जर दाब पडत असेल एखाद्या मृदू खडकावर, ठीक आहे, तर त्याला वळ्या पडतात म्हणतो. ठीक आहे, त्यालाच आपण वलीकरण म्हणतो. मग आता वळ्याचे प्रकार पण पडतात,
जर आपण आता साऊंडमध्ये जी आकृती पाहतो क्रस्ट आणि ट्रपची, ठीक आहे, तर ते कन्सिडर करू. ठीक आहे. तर अपनती, आता अपनती म्हणजे काय, वळ्यामध्ये जर वर आलेला भाग जे असतो तर त्याला आपण अपनती म्हणतो. आता मग 2 वळ्यामध्ये खाली गेलेला भाग पण असतो त्याला आपण अभयनती म्हणतो. आता संपंती म्हणजे काय, 2 वळ्या जर सारख्या आकाराच्या लहान लहान वळ्या पडत असतील सिमिलर वर आलेल्या तर त्याला संपंती म्हणतो. समभिंती म्हणजे काय, खाली गेलेल्या 2 सारख्या असतील तर त्याला समभिन्नती म्हणतो. आता साधारण वळ्या म्हणजे काय, दोन्ही बाजूने समान दाब पडलाय आणि समान उतार तयार वगैरे झालेली आहे, तर म्हणजे सगळं समान समान, तर त्याला आपण साधारण वळ्या म्हणतो किंवा नॉर्मल फोल्ड. आणि असाधारण म्हणजे काय, दाब जर कमी जास्त झाला, एक वळी छोटी एक वळी मोठी किंवा असमान उतार झाला तर त्याला आपण म्हणतो असाधारण वळ्या. आता एकनत वळ्या म्हणजे काय, जेव्हा वळ्याच्या एका बाजूस मंद उतार आणि दुसरी बाजू जर तीव्र असेल आणि भूपृष्ठाला लंबरूप असेल तर त्याला आपण एकनत वळी म्हणतो. समनत वळी म्हणजे काय, दोन्ही बाजूने कोणत्या एका दिशेला इतक्या झुकलेल्या असतात की त्या एकमेकाला पॅरलल असतात, म्हणजे 2 वळ्या दोघी अशा झुकलेल्या असतात पण ते एकूण पॅरलल असतात तर त्याला समनत. आणि परिवलीन वळ्या त्याला रिकम्बंट फोल्ड म्हणतो आपण. समनत वळ्या जर आता ते दोन्ही 2 गेल्या तर पॅरलल पण भूपृष्ठाला पण पॅरलल, त्याला आपण म्हणतो परिवलीन वळ्या. ठीक आहे. परिवलीन पुढच्या असतात परिवलित. आता परिवलित म्हणजे काय, अतिशय तीव्र संकोची हालचालीमुळे दोन्ही बाजू एकमेकांवर समांतर राहता, एक बाजू दुसऱ्या बाजूवर लादलेली असते, म्हणजे ज्या 2 वळ्या असतात तर एक बाजू तिच्यावर पडते आणि ती भूपृष्ठावर अशी पॅरलल असते तर त्याला आपण म्हणतो प्रतिवलित. पंखाकार म्हणजे काय, जास्त दाब वाढत गेला आणि ती वळीचा आकार उंच होत गेला तर त्याला आपण म्हणतो पंखाकार वळ्या. खुल्या वळ्या म्हणजे काय, 2 ज्या वळ्या असतात तर त्याच्यातलं अंतर असं छान मोकळं असेल तर त्याला खुल्या, आणि बंद म्हणजे ते क्लोज असतील तर त्याला आपण म्हणतो बंद वळ्या. नेपी म्हणजे काय, खूप जास्त बलामुळे वळीची एक बाजू तुटते आणि आतील भागवर यावर पडते तर त्याला आपण म्हणतो नेपी. आता प्रस्तरभंग फाल्ट. आता फाल्ट म्हणजे काय, तणावाक हालचाली. तणावाक म्हणजे काय, आता पाहिलं आपण एकमेकापासून दूर जाणार आहे, फोर्स जेव्हा त्याच्यावर लागतो तर तेव्हा त्या खड्याला तडा बसला जातो आणि तडानं काय फॉल्ट निर्माण होतो. आता फॉल्टचे प्रकार, एक असतो सामान्य फॉल्ट, जेव्हा एखाद्या खडकात भेग पडून त्याला एक तुकडा खाली सरकतो, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो सामान्य फॉल्ट. आता रिव्हर्स फॉल्ट म्हणजे काय, प्रस्तरभंग होतो, फॉल्ट होतो पण ते एकमेकाच्या वर चढू लागते जे खडक असतो तर त्याला म्हणतो आपण रिव्हर्स फॉल्ट. आणि लॅटरल म्हणजे काय, आडवे सरकतात फाल्ट पडून तर त्याला आपण म्हणतो लॅटरल. आता प्रस्तरभंगामुळे काय तयार होतं, समजा कठीण खडक, पहिलेच सांगतो प्रस्तरभंग कुठं फाल्ट होतो, जिथं कठीण खडक आहे, मग तिथं समजा 2 अपोजिट 2 साईडला जर ताण मिळाला, 2 ठिकाणी फॉल्ट झाला आणि मधला भाग जर उंचावला तर तिथं ब्लॉक माउंटेन तयार होतं, त्यालाच आपण ठोकळ्याचा पर्वत होतो. आणि जी बाजू खाली गेलेली त्याला आपण खसदरी तयार झाली असे म्हणतो. ठीक आहे. USA सिएरा नेवाडा ब्लॉक माउंटेन आहे, फेमस माउंटेन आहे. ठीक आहे. आणि मग खसदरी कशी होती, 2 असे ब्लॉक माउंटेन तयार झाले, त्याच्या मिडलला जे काय खाली गेलेला भाग असतो त्यालाच आपण खसदरी म्हणतो. ठीक आहे. मग आता कळालं खसदरी कशामुळे तयार होते, एक तर हालचाली कशा पाहिजे, तणावाक पाहिजे आणि तिथं खडक कोणता पाहिजे, तर कठीण खडक पाहिजे तर ते तयार होते. त्यानंतर भूकंप. आता भूकंपाबाबतीत 2-3 कन्सेप्ट पाठ ठेवायचे, एक असतं फोकस, एक असतं इपिसेंटर. आता फोकसलाच भूकंप नाभी म्हणतो, जिथून भूकंप तयार होतो त्याला आपण भूकंप नाभी म्हणतो. आणि इपिसेंटर म्हणजे काय, त्यालाच आपण अपिकेंद्र म्हणतो. भूकंप सर्वात पहिले जमिनीवर ज्या ठिकाणी येतो त्याला आपण अपिकेंद्र म्हणतो. आता भूकंपाच्या लहरीचे 3 प्रकार पडतात, एक असतात प्रायमरी, सेकंडरी आणि भूपृष्ठ लहरी. आता प्रायमरी काय असतात तर ते समांतर दिशेने प्रवास करतात, पहिला पॉईंट पाठ ठेवायचा. त्यानंतर सॉलिड, लिक्विड, गॅस तिन्हीमधून पण जातात आणि त्याचा वेग जर पाहायला गेलं या वेग तिन्ही याचा, तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस तर याच प्रमाणात त्याचा वेग असतो. सॉलिड म्हणजे जास्त, लिक्विडमध्ये थोडा कमी आणि गॅस म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे. सिस्मोग्राफवर याची नोंद सर्वप्रथम होत असते कारण याची स्पीड पण जास्त असते. त्यानंतर सेकंडरी लहरी या लाईटप्रमाणे असतात, ते पाठ ठेवायचा. प्रायमरी वेव ध्वनी, प्रायमरी म्हणजे आवाज पहिला आला पाहिजे. ठीक आहे. आवाज पहिला आला पाहिजे असं लक्षात ठेवायचं. आणि दुय्यम लहरी जी असतात तर ते प्रकाश लहरी असतात. ठीक आहे. दुय्यम लहरी जी असतात प्रकाश लहरी असतात, मग हे फक्त घनपदार्थातून जात असतात आणि यांची स्पीड जी असते प्रायमरीपेक्षा थोडी कमी असते. भूपृष्ठ लहरी काय असतात, सर्वात मंद गतीच्या लहरी असतात, त्या भूपृष्ठाला समांतर फिरत असतात, याचे कण वर खालीच होत असतात आणि मग याच्यात 2 वेव पडतात, एक रेले वेव आणि एक लव वेव. ठीक आहे. आता मोजमाप जे असतं भूकंपाचं तर ते मॅग्नेट्यूड विशालता मोजण्यासाठी मर्केली स्केल आहे, 1 ते 12 काउंट केलं जातं. आणि एक असतं तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरली जाते, 0 ते 9. ठीक आहे. जर विचारलं मॅग्नेट्यूड मोपायचं आहे तर मार्केली स्केल 1 ते 12, आणि जर तीव्रता आहे म्हणजे त्याला इंटेन्सिटी म्हणतो आपण, रिश्टर स्केल 0 ते 9 असते, तिनं आपल्याला इंटेन्सिटी किंवा तीव्रता मोजू शकतो. आता पृथ्वीवर शॅडो झोन आहे, म्हणजे आता आपण थोड्या वेळाखाली पाहिलं प्रावरण जे आहे तर ते
गाभाचा बाह्य गाभ जे आहे तर ते आपण लिक्विड आहे म्हणलं तर ते कसं तर तिथं सेकंडरी लहरी काउंट केल्या जात नाही. तर ते आता कुठून कुठपर्यंत जर एक्सपेरिमेंट केला एपी सेंटरहून जर धरलं म्हणजे जिथं भूकंप झाला तर त्याच्या 105पर्यंत नोंदी होतात. ठीक आहे, म्हणजे 105 डिग्रीपर्यंत आणि 105 ते 145 डिग्रीची जी काही रेंज आहे दोन्ही साईडला तर या भागाला कोणत्या लहरीची नोंद होत नाही त्या सेकंडरी वगैरे. त्याच्यामुळे याला शॅडो झोन फॉर बोथ वेव्हज म्हणतात. ठीक आहे, म्हणजे दोन्ही लहरीची होत नाही. आता सेकंडरी तर ऑब्वियसली होणारच नाही, पण पहिल्या लहरीची का होत नाही तर आपण एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, भूकंप लहरीचा वेग जे असतो तर ते वेगवेगळ्या घनपदार्थात वेगवेगळा असतो. ठीक आहे, मग आणि जर वेग कमी जास्त झाला तर त्याची डायरेक्शन बदलते. ठीक आहे, मग प्रायमरी वेव्ह तिथून जाते पण तिची स्पीड तिथं डेन्सिटी चेंज झाल्यानं तिचं पुन्हा डायरेक्शन चेंज होते. त्याच्यामुळे ते 105 ते 145 इथं कशाचीच काउंट होते प्रायमरी आणि सेकंडरी, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, तर हे असा कन्सेप्ट आहे. त्यानंतर आता भूकंपाची कारणे भूपट्ट सरकते एकमेकावर आदळणे वगैरे हे जनरल आहे, हे आपल्याला करायची गरज नाही. ठीक आहे, आता भूकंपाचे वितरण पाहायला गेलं तर पॅसिफिक महासागरात आपलं जे पट्टा आहे तर ते पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतो आपण. ठीक आहे, तर ते आपल्याला अग्निकंकणाचा प्रदेश महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं. जगातील जे काही 65% भूकंप असतात तर ते पॅसिफिक भोवतालचा जे पट्टा आहे तर तिथं होत असतात. ठीक आहे, मग जे पट्टा आहे ते उत्तरेकडून अलास्कापासून चालू होतो, जपानचा क्यू राहील मरियानाकरता फिलिपाईन्सपर्यंत जातो. मग त्याच्यानंतर इंडोनेशिया वगैरे न्यूझीलंड पॅसिफिक वगैरे ते फिरत असतो. उत्तर अमेरिका पश्चिम किनारा, दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा, पेरू चिली वगैरे या देशात तो फिरतो. मध्य अटलांटिक पट्टा पण आहे, त्याला अटलांटिक रिज आपण म्हणतो. तर तिथं पण मध्यम तीव्र प्रकारचे वगैरे आढळतं आपल्याला. त्यानंतर ज्वालामुखी. आता ज्वालामुखी काय असते तर भूकवचात जे काही आपण पाहिलं दुर्बल आवरण प्रावरण. ठीक आहे, तर तिथं जे काही मटेरियल आहे म्हणजे आपण त्याला शिलारस म्हणतो ते भूपृष्ठावर याचा प्रयत्न करतो, मग त्याला आपण काय म्हणतो ज्वालामुखी म्हणतो. आता ज्वालामुखीचे मग टाईप पडतात, एक असते ॲक्टिव्ह, एक असते निद्रस्त किंवा सुप्त आणि एक असतात मृत. ठीक आहे, तर ॲक्टिव्ह म्हणजे काय जे नेहमी होत असते ज्वालामुखी. निद्रस्त म्हणजे काय नेहमी होत नाही पण एकेकाळी झाली आणि होण्याची पॉसिबिलिटी आहे, त्याला आपण निद्रस्त किंवा सुप्त म्हणतो. आणि मृत म्हणजे काय पूर्वी होत होती पण आता खूप दिवस झाले तिथं ज्वालामुखी वगैरे काहीच होत नाही, पुढे होण्याची शक्यता पण नाही. जे जसं की माउंट किलिमांजारो आफ्रिकेतील टांझानियातील, आणि निद्रस्तमध्ये अलास्कामधील कॅटमाई, इटलीमधील व्हेसुवियस, आणि जागृतमध्ये लक्षात ठेवायचं आपल्या इथली एक नाव घेतो आपण ते बॅरन बेट वगैरे. त्यानंतर आता उद्रेकानुसार जर टाईप पाहिलं तर एक असती केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय म्हणजे काय एका सेंट्रलमधून त्याचं शिलारस बाहेर पडत असेल त्याला आपण केंद्रीय म्हणतो. ठीक आहे, आता मग त्याचं जर टाईप पाहायला गेले एक कॅल्डेरा म्हणजेच महाकुंड, सर्वात भयंकर उद्रेक होतो तिचा. मग एकदम बराचसा वरचा भाग उडून जातो, म्हणजे समजा माळ जर पकडला तर ते वरचा भाग उडून जातो, त्याला आपण महाकुंड म्हणतो. ज्वालामुखी स्तंभ कशाला म्हणतात, ज्वालामुखी व्हायली एका दिशेतून, मग पण ती होतो स्टॉप झाली आणि मग ते तिथं साचून झालं तर ते ज्वालामुखी स्तंभ तयार होतो. आता कुंड म्हणजे काय ज्वालामुखीच्या वरच्या भागात विस्तृत खोलगट भाग तयार होतो, त्याला आपण ज्वालामुखी कुंड किंवा क्रॅटर म्हणतो. घरट्याकार कुंड म्हणजे काय मोठ्या क्रॅटरमध्ये छोटे छोटे कुंड तयार होतात, त्याला आपण ज्वालामुखी घरट्याकार कुंड बनतो. त्यानंतर भ्रंशमूलक ज्वालामुखी पुढचा कन्सेप्ट. आता भ्रंशमूलक ज्वालामुखी ॲसिड लावा शंकू, बेसिक लावा शंकू, संमिश्र शंकू आणि सिडार शंकू हे 4 टाईप पडतात. ठीक आहे, आता ॲसिड लावा म्हणजे काय जे त्या ॲसिडचं म्हणजेच काय सिलिकॉनचं प्रमाण आपण थोड्या वेळाखालीच पाहिजे, सिलिकॉनचं प्रमाण जास्त असतं, मग तो घट्ट वगैरे असतो त्यामुळे टेकड्याची निर्मिती होत असते याच्यामुळे. ठीक आहे, पर्वत वगैरे तयार होतात. त्यानंतर बेसिक लावा म्हणजे काय जसं की आपण महाराष्ट्र पठार पाहतो, याची सिलिकाचं प्रमाण कमी असतं, हे पातळ असतं, त्याच्यामुळे ते पठाराची निर्मिती होते. ठीक आहे, आणि उतार्याचा मंद असतो. आणि संमिश्र शंकू म्हणजे काय ज्वालामुखीमध्ये कधी ज्वाला रसाचे निक्षेपण होते तर कधी राख वगैरे याचं अधूनमधून मिश्रण होत असतं, त्याला आपण संमिश्र शंकू किंवा कंपोजिट कोन म्हणतो. सिडार शंकू म्हणजे काय ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याच्याभोवती ज्वालामुखी पदार्थाचे संचयन होते, त्यामुळे शंकूच्या आकार तयार होतो, त्याला आपण सिडार शंकू म्हणतो. ज्वालामुखी बाहेर पडणारे पदार्थ. ठीक आहे, तर घनरूपमध्ये पायरोक्लास्ट वगैरे बाहेर पडतं, राख धूळ, द्रवमध्ये ॲसिड लावा, बेसिक लावा, आणि वायूमध्ये CO2 नायट्रोजन हायड्रोजन SO2 इत्यादी प्रकारचे वायू UPSC याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे. तर ज्वालामुखी वितरणाचे पट्टे, एक पॅसिफिकचा पट्टा, त्यानंतर एक मेडिटेरेनियन कॉन्टिनेंटल बेल्ट म्हणजे भूमखंडीय पट्टा आणि मध्य अटलांटिक पट्टा असे वगैरे वेगवेगळे पट्टे आहेत. ठीक आहे, त्यानंतर भूरूपे. तर नदी जी असते तर तिचा उतार, वेग, खडकाचा प्रकार
त्याच्यानुसार त्याचं जे काही भुरुपे तयार होतात तर त्याला आपण पाहू कोणते कोणते होतात. तर त्या पहिलं इरोजनमुळे, ठीक आहे, त्यालाच आपण अपक्षरणमुळे. अपक्षरण म्हणजे काय, उताराच्या दिशेने वेगवान नदी वाहते आणि मग सोबत ते फुटले जातात खडक वगैरे ते आदळून एकमेकावर, त्याला आपण अपक्षरण असे म्हणतो. तर पहिलं गळई. तर गळई जी असते तर पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो, काठापेक्षा तळाचे खनन जास्त होत असते, ठीक आहे. त्याच्यामुळं तीव्र काठ तयार होतात आणि गळई निर्माण होते. जसे की गिलगिट जवळी गळई तयार झालेली, त्याच्यानंतर वैतरणा नदीची गळई, त्यानंतर व्ही आकाराची दरी. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते आणि गाळाचे वहन करण्यास नदी अधिक शक्ती खर्च पडते. मग ते तळाचं जे वहन जे असतं तर ते जास्त खनन होत नाही, जे साईडच्या 2 बाजूचं होतं त्याच्यामुळे तिला व्ही आकार प्राप्त होतो, ठीक आहे. त्यानंतर कुंभकर्ता, त्यालाच आपण पॉटहोल म्हणतो. तर नदीपात्रातील खडकामध्ये जोड असतात, या जोडामध्ये दगडगोटे अडकतात आणि मग ते पाण्याच्या प्रवाहामुळे गोल फिरतात आणि मग तिथं ते सगळं फोडून काढतात आणि खड्डा निर्माण होतो, त्याला आपण कुंभकर्ता किंवा पॉटहोल म्हणतो. त्यानंतर धबधबा. आता जेव्हा काही प्रदेशात जमीन जी असते तर ती कठीण आणि मृदू खडक जवळजवळ असतात आणि मग ते मृदू जे खडक असतो तर ते वाहून जातो आणि कठीण तसाच राहतो, त्याच्यामुळे ते धबधब्याची निर्मिती होते. जसे अमेरिकेतील नायगरा फॉल्स ह्या सरकता धबधब्याचे उदाहरण आहे. आता सरकता का म्हणजे तो सरकत का चालला आहे, कारण अजून तिथं मृदू खडक आहे, जेव्हा कठीण खडक लागेल तेव्हा तो मागे सरकणार नाही, मग तो स्टेबल होऊन जाईल, ठीक आहे. तर नायगरा फॉल्स अमेरिका. त्यानंतर नर्मदा नदीवर 2000 धबधबा, शरावती नदीवर गिरसिपा धबधबा याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर निद्री, त्यालाच आपण कॅनॉन म्हणतो, ठीक आहे. तर काही नद्यातील मूळ दरीत तशाच प्रकारची नवीन गळी तयार होते, म्हणजे मूळ दरीत गळी तयार होते आणि त्याची पात्राची खोली एकदम वाढत जाते, तर त्याला आपण निद्री म्हणतो, ठीक आहे. जसे की ग्रँड कॅनियन, कोलोराडो नदी USAची, ठीक आहे. तर ग्रँड कॅनियन लक्षात ठेवायचं, 20,060 सगळ्यात मोठी आहे ती. त्यानंतर धावते त्यालाच आपण रॅपिड म्हणतो. जर जमिनीचा उतार वर खाली असेल तर पाणी असं उड्या मारीत चालल्यासारखं दिसतं, त्याला आपण धावते असे म्हणतो. त्यानंतर नागमोडी वळणे. आता हे केव्हा होतात, जेव्हा नदीच्या गाळाचे प्रमाण खूप वाढते आणि मग मूळ प्रवाहात जेव्हा गाळा अडकतो आणि मग तिथून पाणी वाहणं शक्य होत नाही, त्याच्यामुळं साईडनं पाणी निघतं आणि मग पुन्हा त्याच्या पुढच्या प्रवाहाला जाऊन जुटतं आणि मग जे साईडला असे वळणं घेत जातो त्याला आपण नागमोडी वळणे असं म्हणतो, ठीक आहे. मग याच्यात खनन होते जे असतं तर ते काटाचं होत असतं आणि त्यासमोरील काटाचं जे असतं तर ते निक्षेपण होत असतं, म्हणजे तिथं माती साचत असते. आणि मग कालांतराने काय होतं, एकदम मोठा पूर येतो, म्हणजे पाणी जास्त पडतं आणि मग ते गाळ वाहून जातो. मग ते साईडला जी नागमोडी वळण तयार झाली ती क्लोज होते, मग त्याला नालाकृती सरोवरे म्हणून ओळखले जातात, ठीक आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर गुंफित गिरिपात. जेव्हा पर्वताच्या मधातून असे एकाड एक पर्वत असतात त्याच्या मधातून जर नदी असा मार्ग काढून जात असेल तर त्याला आपण गुंफित गिरिपात असे म्हणतो. त्यानंतर नदीचे निक्षेपण कार्य पाहतात. जलोढ शंकू, पर्वताच्या पायथ्याजवळ नदी प्रवाह जे काही जे घटक वाहून आणते तर त्याचे निक्षेपण करते, त्याला आपण जलोढ शंकू असे म्हणतो. त्यानंतर पंखाच्या आकाराचे मैदान तयार होतं तिथं. पूर मैदान म्हणजे काय, निक्षेपण क्रियेमुळे नदीच्या काठावरील पूर मैदान आणि पूरतट तयार होत असतात. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ वगैरे साचून नेला जातो तर तिथं मग ते नैसर्गिक बांध वगैरे तयार होतो. आणि पूरतट म्हणजे काय, काठालगत साचणाऱ्या भरड गाळामुळे उंची वाढत जाते, त्यामुळे नदीच्या काठावर नदीपात्राला समांतर असे तट तयार होतात, त्याला आपण म्हणतो पूरतट म्हणतो. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, जिथं नदी समुद्राला मिळते तिथे एकदम गाळ साचतो आणि गाळ साचल्यानं ते नदीचं पाणी डायरेक्ट असं वाहू शकत नाही, तिथले वेगवेगळे फाटे फुटून वाहतं, तर त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो. मग ते जसं वाहतं पाणी म्हणजे गाळाला भेगा पाडून तर त्याचे आकाराहून प्रकार पडलेले जातात. म्हणजे कसं, धनुष्य आकार जर दिसत असेल त्याला आपण म्हणतो ॲर्क्यूट टाईप, जसं की सिंधू, नाईल, नायजर, वँगो या नदीचं धनुष्य आकार आहे. आणि त्यानंतर डिस्टेड डेल्टा जे मिसिसिपी आणि गंगा नदीचं आहे, ठीक आहे. आता टप्प्यानुसार जर पाहिलं, नदीच्या वरच्या टप्प्यात गळई, व्ही आकाराची कुंभकर्ता, धबधबा, निद्री, धावत्या, गुंफित गिरिपात आणि निक्षेपण कार्यामुळे 2 पाहिले आपण, जलोढ शंकू आणि पंखाच्या आकाराची मैदाने. आणि मधल्या टप्प्यात नागमोडी वळणे तयार होत असतात, पूरतट. आणि खालच्या टप्प्यात नालाकृती सरोवरे, त्रिभुज प्रदेश म्हणजे एकदम लास्ट स्टेज असते ती त्रिभुज प्रदेश. नदी अवस्थेनुसार बघलं, तरुणमध्ये धावत्या आणि धबधबा, प्रौढमध्ये व्ही आकाराची दरी, पूर मैदान, नागरी, आणि वृद्धमध्ये नालाकृती सरोवरे वगैरे, पूर मैदान, नैसर्गिक बांध वगैरे तयार होतात. त्यानंतर आता भूजल, त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. जे काही सच्छिद्र खडक असतात त्याच्यातून पाणी झिरपतं, जमिनीत जातं आणि त्याचे झिरपून ते अच्छिद्र खडकाच्या स्तरापर्यंत जाते आणि तिथं पाण्याचा साठा होतो, त्यालाच आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. आता याचा अपक्षरण कार्यामुळे तयार झालेली विलय छिद्रे तयार होतात, त्यालाच आपण सिंकहोल म्हणतो. चुनखडक असलेल्या प्रदेशात पाणी वेगात झिरपते
आणि चुनखडीचा काही भाग पाण्यात विरघळतो आणि मग त्याच्यात ते विले छिद्रे वगैरे तयार होतात. त्यानंतर अवकुट, त्यालाच आपण लॅपिज म्हणतो. चुनखडक असलेल्या प्रदेशात खडकाच्या बेगात CO2 युक्त पाणी झिरपल्याने त्या बेगा मोठ्या होतात आणि मग तिथं भूपृष्ठावर उभे स्तंभ तयार होतात. त्याला आपण अवकुट किंवा लॅपिज असे म्हणत असतो. त्यानंतर डोलाईन्स, विले छिद्र जेव्हा खोल किंवा मोठ्या आकाराचे होते तर त्याला आपण डोलाईन्स म्हणतो. उवाला, कुंडाच्या कड्याची झीज होऊन एकत्र मोठ्या कुंडाची निर्मिती होते, त्याला आपण उवाला म्हणतो. शुष्क दरी म्हणजे काय, एखादी नदी जाते पण ती पुढे विले छिद्र येतात आणि मग ती नदी त्याच्यामध्ये जाते आणि मग ते पाणी पुढे जात नाही तर त्याला काय म्हणतो आपण, विले छिद्र म्हणतो. काही वेळा नदीचा प्रवाह जर विले छिद्रापर्यंतच मर्यादित होतो, म्हणजे पुढे ते कुठं निघतच नाही, एकदम स्टॉप होऊन जातो, तर त्याला आपण अंधदरी किंवा ब्लाइंड व्हॅली म्हणतो. गुहा म्हणजे काय, चुनखडीच्या पद्धतीच्या विले छिद्रातून खाली गेलेले पाणी भूपृष्ठावर वाहू लागते. भूपृष्ठाखाली अछिद्र आणि कठीण खडकाचा थर असल्याने पाणी झिरपण्याऐवजी कठीण खडकावर साचते आणि मग ते समांतर दिशेने वाहू लागते आणि तिथं काही काळाने गुहा वगैरे तयार होत असतात. निक्षेपाने काय होतं, अधोमुखी लवण स्तंभ तयार होतात. जे काही चुनखडीयुक्त पाणी असतं त्यात क्षार असतात, मग ते एकमेकावर साचून त्याचे खांब तयार होतात, त्याला आपण म्हणतो अधोमुखी. अधोमुखी म्हणजे आणि ऊर्ध्वमुखी. अधोमुखी म्हणजे वरून झालेली, ऊर्ध्वमुखी म्हणजे खालून झालेली. ठीक आहे, छताकडे वर खालून. ठीक आहे. आता गुहास्तंभ म्हणजे काय, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी हे दोन जेव्हा जुटतात आणि असा मोठा खंबा तयार होतो तर त्याला काय म्हणतो आपण, गुहास्तंभ. ठीक आहे. तर आता भूमिगत पाण्यामुळे पाहिलं आपण अपक्षरण आणि निक्षेपण. अपक्षरणा काय, विले छिद्रे, अवकुट, डोलाईन्स, उवाला, शुष्कदरी, अंधदरी आणि गुहा. निक्षेपणमध्ये काय, अधोमुखी, ऊर्ध्वमुखी आणि गुहास्तंभ. त्यानंतर हिमनदी. तर हिमनदीमध्ये उच्च अक्षवृत्ती आणि जे काही उंचावरील प्रदेश असतात तिथं हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होत असते. मग ते हिम साचते आणि कालांतराने त्याचं रूपांतर बर्फात होते. मग बर्फ एकावर एक साचलो त्याच्या वर दाब पडतो आणि दाब जे असतो तर ते उताराच्या दिशेने मग ते बर्फ वाहू लागतो, तर त्याला म्हणतो आपण हिमनदी. ते हिमनदी घनरूप असल्याने तिचा वेग एकदम स्पीड कमी असते. ठीक आहे. मग ते त्याचा स्पीड जे आहे तर ते टेम्परेचर वगैरे त्याच्यावर डिपेंड असते. आता हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे काय काय तयार होतं तर त्यात लक्षात ठेवायचं, हिमगवर, शककूट, यू आकाराची दरी, लोंबती दरी, हिमखाडी, मेषशिल्ला आणि शुल्क किंवा शिपूट. तर एवढे अपक्षरण कार्यामुळे तयार होते. आता हिमगवर म्हणजे काय, पर्वत उताराच्या तळाकडील खोलगट भागात साचलेला बर्फ प्रवाही बनतो आणि मग त्याचा अपक्षरण कार्यामुळे डोंगराची खळग्याच्या तळ्याची दोन्ही कडाची झीज होते. ठीक आहे. दोन्ही कडाची झीज होते आणि मग खुर्चीसारखा एक आकार तयार होतो त्याला, तर त्या आकाराला आपण सर्क असे म्हणतो. तर सर्क लक्षात ठेवायचं, युरोपमधील पिरनीच पर्वतातील गेवर्नी सर्क हे जरा मोठा आहे आणि फेमस पण आहे. त्याच्यानंतर सर्कची वेगवेगळी नावे येते. कॉरी स्कॉटलँड, जर्मनीमध्ये त्याला कॉरेन म्हणतात, फ्रान्समध्ये त्याला सर्क म्हणतात. ठीक आहे. आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये त्याला कॅन्सेल म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर शककूट किंवा गिरीशृंग, तर नजीकच्या दोन जे काही जवळजवळचे दोन सर्क असतात तर त्याची झीज जी असते तर ती मोठ्या प्रमाणात होते आणि मग त्याची कडे जी असतात तर धारदार बनतात. मग एखाद्या पर्वतीसारख्या दिसणाऱ्या कड्यांना शककूट म्हणतात. ठीक आहे. किंवा गिरीशृंग म्हणतात, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉर्न असे म्हणतो. तर पर्वताच्या तिन्ही आणि चारी बाजूस हिमगोवर तयार झाली असतात, त्यातील भागात उतार अतिशय तीव्र बनतात आणि त्याच दरम्यान शिखरचा आकार गिरीशृंग म्हणतात. ठीक आहे. म्हणजे असं टोक काढल्यासारखं. तर स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतातील मॅटरहॉर्न प्रसिद्ध आहे. ठीक आहे. गिरीशृंग. शककूट म्हणजे खुर्चीसारखं पाहिलं आपण. त्यानंतर यू आकाराची दरी, तर हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे तिच्या दरीचा जे काही तळाचा भाग असतो तर तो सपाट बनतो आणि जे काठ असतात तो तीव्र बनतात. तळाकडील भाग जास्त खोल होत गेल्याने दरीला मग ते यू आकार टाईपची दिसते आणि आपण नॉर्मल नदीमध्ये पाहिलं तर व्ही आकाराची, कारण ते प्रवाही असते आणि हे जरा कमी प्रवाही असते. ठीक आहे. तर यू आकाराची दरी तयार होते. आता लोंबती दरी म्हणजे काय, मुख्य हिमनदीच्या मानाने तिला मिळणाऱ्या उपनद्याच्या बर्फाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे मुख्य हिमनदीपेक्षाही उपहिमनद्याचे अपक्षरण कार्य कमी प्रमाणात होते. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं, उपहिमनद्या ज्या असतात तर त्याच्या दऱ्या मुख्य हिमनदीच्या दरीपेक्षा कमी खणल्या जातात आणि मग परिणामी काय होतं, तळ्याकडील भाग मुख्य दरीच्या तळापेक्षा अधिक उंचीचा राहतात. मग बर्फ वितळतो आणि उपहिमनद्याच्या दऱ्या लोंबत्या असल्यासारख्या दिसतात आपल्याला, त्याला म्हणून आपण लोंबती दरी किंवा हँगिंग व्हॅली असे म्हणतो. त्यानंतर हिमखाडी, त्यालाच आपण फियॉर्ड म्हणतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी हिमनदी समुद्राला मिळते, मग ते हिमनदीचा जमिनीतील कडील भाग खोल असतो, त्यामुळे समुद्राचे पाणी जमिनीकडील भागावर दूरवर पसरते. मग त्यालाच आपण काय म्हणतो, फियॉर्ड म्हणतो. जसं की आपण गाळ साचून आपली खाडी, नॉर्मल खाडी पाहिली होती.
तर त्यानंतर मेषशिला. आता मेषशिला म्हणजे काय, हिमनदीच्या प्रवाहात एखाद्या जास्त उंचीच्या खडकाचा अडथळा आल्यास हिमनदी सुरुवातीच्या ठीक आहे जास्त उंचीच्या खडकाचा अडथळा आल्यास हिमनदी सुरुवातीच्या चढाची जी बाजू असते ते गुळगुळीत होते आणि दुसरीकडील उताराची बाजू जी असते ते खडबडीत असते. मग या प्रकारे जो काही टेकडी तयार होते दुरून मेंढीसारखी दिसते, आपण त्यालाच मेषशिला म्हणतो. त्यानंतर निक्षेपण कार्यामुळे काय हिमोड तयार होतात. हिमोड म्हणजे जे काही हिम गाळ असतो तर तो साचला जातो, त्याला आपण हिमोड म्हणतो. तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात आणि हिमनदीच्या काठाकडील निक्षेपित जे होतो त्याला पार्श्वहिमोड असे म्हणतात. ठीक आहे, तर हे थोडं आहे. त्यानंतर हिमोड गेली त्याला आपण ड्रमलिस म्हणतो. तर हिमोडाचे प्रचंड ढिगासारख्या स्वरूपात निक्षेपण होऊन लंब गोलाकार एक अशा टेकड्या तयार होतात बर्फाच्या, तर त्याला आपण ड्रमलिस म्हणतो. त्यानंतर हिमोड कटक. काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळणे तयार होतात. मग तशा त्या लांबच लांब टेकड्या तयार होतात अशा लांब नागमोड्या टाईपच्या, त्याला हिमोड कटक म्हणतो. इस्कर्स आणि केम्प्स म्हणजे काय, हिमनदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ खडकाच्या भेगामध्ये साचतो आणि ही क्रिया रेग्युलर होऊन त्याच्यात लहान टेकड्याची निर्मिती होते भेगामध्ये साचून बर्फाची, तर त्याला आपण म्हणतो केम्प्स. त्यानंतर आता पुढे वारा. तर वाऱ्याचे अपक्षरण आणि निक्षेपण कार्य. अपक्षरण कार्यामध्ये अपक्षरण खळगे जे की वाळवंटी प्रदेशात वाळू जोऱ्यात उचलली जाते आणि मग ते तिथली वार उचलून गेली तिथं खड्डा पडतो त्याला खळगं म्हणतात. त्यानंतर भूछत्र. तर वाऱ्यात जर एखादा उंच खडकाचा वाऱ्याबरोबर कणांचा आघात होतो, जमिनीलगत वार मोठे वाहतात आणि मग जे काही खडक असतो तो फुटत जातो आणि वरचा राहतो पण खालचा फुटत जातो, मग ते उंच अशा छत्रीसारखा आकार तयार होतो, त्याला आपण भूछत्र म्हणतो. एअरदान काय असतं, तर वाळवंटात जे असतं तर मृदू आणि कठीण खडक असतात, यांच्या एकाड एक अशा रांगा असतात. मग वाऱ्यामुळे मृदू खडक जे असतो तर तो उडून जातो तिथून आणि कठीण खडक तसाच राहतो. मग त्या लाईनीमध्ये अशा खाचा पडतं कठीण खडकाच्या आणि मृदू खडकाच्या लाईनीमध्ये अशा नालीसारख्या, तर त्याला आपण एअरदान म्हणतो. त्यानंतर द्वीपगिरी. तर वाळवंटी प्रदेशात काही ठिकाणी उंच खडकाच्या बाह्य मृदू भागाच्या वाऱ्यामुळे झीज होते आणि मग कठीणच खडक शिल्लक राहतो आणि मग ते उंच असं टेकडीसारखं वाटतं, त्याला आपण द्वीपगिरी म्हणतो. त्यानंतर झुजेन. भूपृष्ठावर कठीण आणि मृदू खडकाच्या एकमेकाची समांतर रचना असतात. मग कठीण खडकाला काही अपक्षरणामुळे कालांतराने भेगा पडायला लागतात, मग त्या भेगा रुंदावत जातात आणि मऊ खडकापर्यंत पोहोचतात. या क्रियेला मग आपण झुजेन असे म्हणतो. त्यानंतर मेसा किंवा बुटे. एका टेबल्यासारख्या भूभागात वरील थर कठीण खडकात बनलेले असतात आणि ते थर त्याखाली मऊ खडकाचे असतात, मग त्याच्यामुळे अपक्षरण कार्यशक्तीपासून बचाव करतात, त्याला मेसा असे म्हणतात. ठीक आहे, आकृती जर याचं पाहिलं तर ते समजून जाईल नेमकं काय आहे ते. त्यानंतर निक्षेपण कार्यामुळे वालुकागिरी म्हणजेच एका ठिकाणून वाळू एका ठिकाणी साचत असते, मग ते साचून वालुकागिरी तयार होतात. ठीक आहे, मग त्या वालुकागिरीचे दोन प्रकार पडतात, एक असते बारखान, एक असते सेप. आता बारखान म्हणजे काय, चंद्रासारखा जर आकार प्राप्त झाला त्या टिकडीला तर त्याला आपण बारखान म्हणतो. सेप म्हणजे तलवारीसारखा आकार प्राप्त होतो, त्याला आपण सेप म्हणतो. लोयसचं मैदान म्हणजे काय, वाळूचे सूक्ष्म कण असे लांब उडून जातात आणि मग जिथं वाळवंटी प्रदेशापासून लांब अंतरावर त्याचे निक्षेपण होत असते, मग ज्या ठिकाणी निक्षेपण होते त्याला लोयसचं मैदान म्हणतात. त्यामुळे वाळवंटी प्रदेशातील पाण्यामुळे तयार होणारी भूरूपे. तर त्यात बसदा एक लक्षात ठेवायचं, एखादी दरी पर्वतरांग वेढलेली असते, तर त्या दरीतून वाहणारे पाणी प्रवाहासोबत खडकाचे तुकडे वाळू माती यासोबत आणतात आणि मग काठावर निक्षेपण होते, मग त्याला आपण बसदा म्हणतो. प्लाय म्हणजे काय, फुलगट भाग तयार होतो पाण्यामुळं क्षारयुक्त सरोवरे निर्माण होतात, त्याला आपण प्लाय असे म्हणतो. त्यानंतर सागरी लाटा. आता लाटामुळे काय काय होतं, इरोजन आणि अपक्षरण. तर अपक्षरणामुळे भूशीर तयार होते. ठीक आहे, भूशीर कशी असते, सागराच्या आतपर्यंत शिरलेल्या जमिनीच्या भागात भूशीर असे म्हणतात. ठीक आहे, सागरी कडा. वाळवंटी लाटाच्या सतत माऱ्याच्या भूशिरा पायथ्याजवळ भागाची झीज होते, म्हणजे जे काही खडक आहे किनारीचा तर त्याच्या पायथ्याची झीज होते, त्याला आपण म्हणतो. त्यानंतर सागरी गुहा. जर खडक फुटला पाण्याच्या लाटा लागून आणि मग ते पाण्याची लाटा आणि वाऱ्याचा दबाव त्यासोबत गेलेला तर ते खडक फुटला जातो आणि मग ते गुफेसारखं तयार होतं, त्याला आपण सागरी गुफा म्हणतो. सागरी कमान म्हणजे काय, एखादी मोठा खडक आहे आणि दोन बाजूला किंवा दोन बाजूला तीन बाजूला कठीण आहे आणि मिडलला थोडा मऊ आहे, मग ते लाटाने फुटला जातो आणि मग ते फुटून ते कमानीसारखं दिसतं, त्याला आपण सागरी कमान म्हणतो. आणि मग ते सागरी कमानच त्याचा वरचा भाग जर खाली पडला तर त्याला सागरी स्तंभ म्हणतो. त्यानंतर तरंग घर्षित मंच म्हणजे काय, खडकाळ भागात सागरी लाटाच्या सतत वाऱ्याच्या सागरी कड्याची झीज होत असते आणि मग ते मागे हटतात, मग ते मागे जे हटतात आणि ते सपाट मैदानाची
किंवा मंचाची निर्मिती होते त्याला तरंगघर्षित मैदान असे म्हणतात. आता निक्षेपणामुळं पुळण किंवा बीच तयार होत असते. बीच म्हणजे जे काही समुद्रातले जे काही गाळ वगैरे ते साईडला साठवलं जातं, आपण त्याला बीच असे म्हणतो. जशी चेन्नई येथील मरीना भारतातील सर्वात जास्त लांबीची बीच आहे. त्यानंतर वाळूचा दांडा एका भूशिरापासून दुसऱ्या भूशिर किनाऱ्याकडे समांतर दिशेने वाळूचे निक्षेपण होत असते. ठीक आहे, मग त्याला आपण कालांतराने त्याची लांबी वाढत जाते, मग ते दांड्यासारखं दिसतं म्हणून त्याला आपण वाळूचा दांडा म्हणतो. त्यानंतर खाजन किंवा लगुन्स म्हणतो. समजा वाळूच्या दांड्याच्या पलीकडं एखादा खड्डा असतो, मग त्याच्यात हे सागराचं पाणी जे आहे तर ते साचतं आणि मग ते तिकडल्या साईडला तळ्यासारखं जे तयार होतं त्याला आपण खाजन असे म्हणतो. ठीक आहे, तर केरळ राज्यातील वेबनाडसारखी विस्तीर्ण अशी खाजन सरोवरे तयार झालेली. ठीक आहे, वेबनाड सरोवर याचं उत्तम उदाहरण आहे, लक्षात ठेवायचं. ठीक, तर हे भूरूपशास्त्र होतं याच्यात. त्यानंतर आता आपण बघू जे काय सागर किंवा पाण्याच्या रिलेटेड टॉपिक. तर खंडाचे आणि महासागराचे वितरण. तर त्यात पहिला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. तर अल्फ्रेड वेगनर आहे 1922ला त्यांनी ही थेरी मांडली. या सिद्धांतानुसार कार्बोनिफेरस काळात एक मोठे भूखंड होते, त्याला आपण पॅन्जिया म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जमीन सगळी एका जागी, त्याचं नाव पॅन्जिया, आणि समुद्र सगळा एका जागी, त्याचं नाव पॅथेलस. ठीक आहे, तर पॅन्जिया खंडाचे दोन याच्यात डिवाईड झाले, एक लॉरेशिया त्यालाच आपण अंगारलँड म्हणतो आणि एक गोंडवाना. ठीक आहे, आता लॉरेशिया म्हणजे कोणता, उत्तरेचा भाग, ज्याच्यात उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, युरेशिया म्हणजे काय युरिया प्लस आशिया असे भाग होते, आणि गोंडवाना म्हणजे काय दक्षिणेकडील भाग, म्हणजेच काय दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, भारतीय द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश होतो. लॉरेशिया गोंडवाना यांच्या दरम्यान खोलगट एक भाग तयार झालं होतं, त्यात पाणी साचलेलं होतं. मग त्या साचलेल्या प्रदेशात 33 समुद्र असे म्हणतात. ठीक आहे, मग आता भूखंड अपवहनासाठी कारणीभूत बल, तर या सिद्धांतानुसार दोन सांगितलेले आहेत. एक पृथ्वीच्या परिवलनामुळे तयार झालेले बल आणि सूर्यचंद्र याचं गुरुत्वाकर्षण शक्ती. मग हे फेल्ड पण ठरलेलं आहे, मग ते एवढं कसं ओढू शकतात वगैरे याच्यावर टीका झालेली आहे. ठीक आहे, आता सिद्धांत पुरावे, तर याच्यावर आपल्याला क्वेश्चन पण पडलेला आहे. ठीक आहे, तर पुरावे कसे सापडतात आपल्याला, जिगजॉ किंवा जिओग्राफिकल सिमिलॅरिटी, म्हणजे जे काही किनारपट्ट्या आहेत, जर आपण आफ्रिकेची आणि दक्षिण अमेरिकेचं जर एकूण एकाला जोडलं तर ते पॅरलल असतात वगैरे वगैरे असे ते कन्सेप्ट जुळतात. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण जिगसॉ किंवा जिओग्राफिकल सिमिलॅरिटी. त्याच्यानंतर जिओलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे भूगर्भीय शास्त्र, जे काही पुरावे असतील. पूर्व ब्राझील आणि वायू आफ्रिका या दोन्ही भागात जे काही खडक असतात तर ते 144 दशलक्ष वर्षा म्हणजे एकाच कालखंडातील असले असं आढळून येतं. त्यानंतर जीवाश्माचे वितरण म्हणजे जे काही प्राणी वगैरे असतील तर ते सेम टाईपचे सापडतात. त्यानंतर हिमाचे गाळ वगैरे तर ते समसाडतं. त्यानंतर प्लेसर डिपॉझिट म्हणजे मौल्यवान खनिजाचे साठे. घाना या देशात किनाऱ्यावर सोन्याचे प्लेसर साठे आहेत, परंतु त्याच प्रकारचे स्वतःचे खडक नाहीत. ही आश्चर्याची एक बाब आहे, म्हणजे ते घानामध्ये सापडतं, दुसरीकडे नाही. म्हणजे त्याचं म्हणणं तुटलं असेल आणि ते तिकडल्या साईडला गेलं. मग ब्राझील पठारावर सोन्याचे साठे घानाकडे आले असावेत, ते असं सांगितलेलं आहे त्याच्यावर. ठीक आहे, त्यानंतर हवामानशास्त्रीय किंवा क्लायमॅटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ब्रिटन आणि ईशान्य USA हे थंड हवामान परिस्थिती आहे तिथं. मग या ठिकाणी कोळशाचे साठे आढळतात. यावर असे दिसून येते की म्हणजे जे एकेकाळी तो भाग जॉईंट होता. ठीक आहे, तर हे 5 लक्षात ठेवायचे. एक जिगसॉ किंवा जिओग्राफिकल सिमिलॅरिटी, डिस्ट्रीब्युशन फॉसिल्स, त्यानंतर हिमाचे गाळ, प्लेसर डिपॉझिट आणि क्लायमॅटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. याच्यावर टीका झालेली अटलांटिक महासागराच्या ज्या काही किनारपट्ट्या आहेत तर त्यांनी म्हटलेले तंतोतंत जुळत नाही. त्यानंतर गुरुत्वाकर्षण जे काही बल आहे, भरती ओटीचं बल या अपवहन होण्यासाठी पुरेसं नाही, एकदम कमी आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा सिद्धांत आहे अभिसरण प्रवाह सिद्धांत, त्यालाच आपण कन्व्हेन्शनल करंट थेरी म्हणतो. आर्थर होल्मस तर यांनी दिलेलं आहे 1930 साली. तर यांनी सांगितलेलं जे काय आपलं प्रावरण मॅन्टल आहे आपण पाहिलं ते रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ असतात. मग हे पदार्थ प्रावरणातील तापमानात फरक घडवून आणतात आणि त्याला कन्व्हेन्शनल करंट म्हणतो आपण. मग अशा प्रकारचे करंट जे असतात तर ते अभिसरण प्रवाहाची प्रवारणात प्रणाली असते. मग याच्यामुळे अपवहनासाठी ते प्रवाह मूल्याचे ठरतात. म्हणजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे जे काय ते आहे त्याच्यावर ते म्हणजे काय म्हणतात त्याला तरंगत असतात, जे काय प्लेट्स असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते अल्फ्रेड वेगनरच्या भूखंड जे त्यांनी जे सिद्धांत दिलेलं आहे त्याचे अपवहनाचे कारणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न याच्यात केले गेलेले आहे. त्यानंतर सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी. ठीक आहे, तर याच्यात सांगितलेले समुद्रतळाच्या मध्यभागी जवळ सतत ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो, त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाव्हारस बाहेर फेकला जातो आणि मग ते दूर दूर एकमेकापासून लोटलं जातं. मग समुद्रातील खडक हे खंडाच्या खडकापेक्षा खूप कमी वयाचे आहेत असं पण सांगितलं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ते मधले जे खडक आहेत तर ते नवीन नवीन निर्मिती होत जातात आणि ते भूखंडाची निर्मिती होत जाते. ठीक आहे, जर टाईम एज बघलं तर त्याच्यानुसार.
त्यानंतर पुढची महत्त्वाची थेरी प्लेट टेक्टॉनिक थेरी. तर ही 1967ला मॅकेन्झी, पार्कर्स आणि मॉर्गन यांनी मिळून दिलेली आहे ही संकल्पना. तर आपण याला प्लेट टेक्टॉनिक थेरी म्हणतो. या सिद्धांतानुसार जे काही आपली पृथ्वी आहे तर त्याची 7 प्रमुख भूपट्टात आणि काही लहान भूपट्टात असे डिवाईड केलेले आहे. तर भूपट्ट जे काही ॲस्टोनॉस्फिअर म्हणतो आपण त्याला, दुर्बलावर प्रावरणामध्ये आणि हॉरिझॉन्टल दिशेने हालचाल करत असतात असं सांगितलेलं आहे याच्यात. आता भूपट्ट, प्रमुख भूपट्ट म्हणजे कोणते? पॅसिफिक भूपट्ट सर्वात मोठा असून 20% भाग त्याने व्यापलेला आहे. युरेशिया, त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका असे 7. त्यानंतर लहानमध्ये कोको भूपट्ट, पॅसिफिक आणि मध्य अमेरिकेला जोडणारं. नाझका, पॅसिफिक आणि दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यान. अरेबियन, सौदी अरेबिया आणि काही देश. फिलिपाईन्स, पॅसिफिक आणि आशिया यांच्यामध्ये असलेलं. त्यानंतर कोरोलिन, भारतीय आणि फिलिपाईन्समध्ये. आणि फिजी, ऑस्ट्रेलिया आणि ईशान्य देशात. तर ते फिजी. तर या सिद्धांतानुसार सर्व भूपट्ट पृथ्वीवर सतत गोल फिरत असतात. वेगनरने सांगितले होते की भूखंड संचार करतात, परंतु प्रत्यक्षात संचार करीत नसून भूपट्ट संचार करतात असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय प्लेट असतात, फक्त त्या प्लेट हलत असतात. ठीक आहे, मग आता हे कसं हलतात काय नाही तर त्याच्याहून त्याचे टाईप पण पडतात. ठीक आहे, आता सीमा भूपट्ट. तर आता एक असते डायव्हर्जंट किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट म्हणतो. आता जेव्हा 2 संलग्न भूपट्ट एकमेकापासून दूर जातात. ठीक आहे, आता दूर गेले म्हणजे मधातला लावार असेल तिथली जागा भरून काढेल, म्हणजेच विस्तार होईल ना. मग विस्तार होईल म्हणजेच काय होईल, जमीन वाढेल तिथली. मग ते म्हणून त्याला रचनात्मक भूपट्ट असे म्हणतात किंवा डायव्हर्जंट आणि किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री म्हणतात. आता समांतर भूपट्ट म्हणजे काय, जेव्हा 2 लगतच्या भूपट्ट्यादरम्यान घसरण होते. ठीक आहे, आणि कोणताही नवीन भूभाग तयार होत नाही तर त्याला समांतर म्हणतात. आणि विध्वंसक म्हणजे काय, ते एकमेकाकडे दिशेने यायलेत आणि ते खाली चलेल आणि त्याचा नाश पावला आहे आणि म्हणजे जमीन कमी होईल तर त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री म्हणतो. आता विध्वंसक सीमाचे 3 प्रकार पडतात. एक असतात ओशन प्लेट बाउंड्री असते. जेव्हा दोन्ही सागरी भूपट्ट जुटतात तर त्याला आपण म्हणतो ओशन. त्यानंतर महासागर खंडीय म्हणजे त्याला ओशन कॉन्टिनेंटल आणि एक असते कॉन्टिनेंटल अशा प्रकारे असतात. त्यानंतर भारतीय भूपट्टाचा प्रसार जर पाहायला गेलं, हिमालय शेजाऱ्याकडे विनाशमत सीमा आहे. ठीक आहे, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री आहे हिमालयाच्या साईडला वरच्या जर पाहायला गेलं तर. ठीक आहे, आणि पूर्व साईडला म्यानमारमधील राखीन योमा पर्वतापासून जावा करतापर्यंत ही सीमा रचनात्मक आहे, म्हणजे तयार होत आहे. ठीक आहे, आणि मग ते जे काही ते याची प्रक्रिया आहे ती अजून बी चालू आहे असं सांगितलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ती आहे. पुढचा टॉपिक जलावरण. ठीक आहे, आता जलावरण जे असतात तर ते कन्सेप्ट काही समजून घेऊ. महासागर म्हणजे काय, 2 खंडादरम्यान जे काही भाग, पॅसिफिक, अटलांटिक वगैरे. समुद्र म्हणजे काय, जमिनीने अंशतः किंवा पूर्णतः वेढलेला असतं. खाऱ्या पाण्याचा जे भाग असतो त्याला आपण समुद्र किंवा सी म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर बे म्हणजे उपसागर, जसं आपला बंगालचा उपसागर आहे. तर किनारपट्टीच्या आत गेलेल्या लहानशा भागास उपसागर म्हणतो आपण. ठीक आहे, जसं अमेरिकेतील हडसन किंवा आपला बंगालचा उपसागर. समुद्रधोनी म्हणजे काय, 2 मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा भाग असतो. ठीक आहे, आणि बाजूला जमीन असते तर त्याला आपण समुद्रधोनी म्हणतो. जशी आपली पालची समुद्रधोनी जिब्राल्टरची स्पेन आणि मोरोक्कोमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर आखात म्हणजे गल्फ म्हणजे काय, जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आखात असे म्हणतो. त्यानंतर खाडी म्हणजे काय, तर ते खाडी आपण पाहिलं नदीच्या जे काही त्रिभुज प्रदेश वगैरे तयार होतो. त्यानंतर सरोवर म्हणजे काय, तर सकल जे काही भूपृष्ठ असेल तर त्याच्यात जर पाणी वगैरे साठलं असेल नैसर्गिकरित्या तर त्याला आपण सरोवर म्हणतो. जसं की आपण दाल सरोवर, सांबोर सरोवर पाहतो. आता महासागरी जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आपल्याला माहीत आहे. तर त्यात प्रशांत महासागराने 35%, अटलांटिक 18%, हिंदी 14% आणि आर्टिक 3%. उत्तर गोलार्धात खंडीय गोलार्ध असे म्हणतात का, तर तिथं जमिनीचं जास्त प्रमाण आहे. दक्षिण गोलार्धात महासागराचं जास्त प्रमाण. समुद्राची खोली जवळपास सरासरी जर पाहायला गेलं तर 2.65 मैल पर 4.3 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे, तर ॲव्हरेज जर पाहायला गेलं आपण तर समुद्रात सगळ्यात जास्त क्लोराईड वगैरे, सोडियम, सल्फेट, मॅग्नेशियम असे पदार्थ जास्त प्रमाणात आढळतात. सागर तळरचनामध्ये आता याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन पडलेलं आहे. तर भूखंड मंच, आता समुद्र जर आपण स्टार्टिंगला चालू केला आपल्या बीचपासून म्हणजे पुळणपासून तर किनाऱ्यालगत जो भाग असतो समुद्रात बुडलेल्या भूखंडाचा तर त्याला आपण समुद्र मंच असे म्हणतो. ठीक आहे, तर याची लांबी जी असते 80 ते 200 मीटरपर्यंत जवळपास असते. ठीक आहे, इथं नैसर्गिक तेल वगैरे सापडतं आपल्याला. त्यानंतर खंडांत उतार म्हणजे त्याच्यानंतर जो भाग चालू होतो उताराचा तर त्याला आपण खंडांत उतार म्हणतो. हे जवळपास 3600 मीटरपर्यंत असतो. ठीक आहे, त्यानंतर भूखंड चढ
खंडात उतार सागरी मैदानाकडे जाताना उताराची तीव्रता जिथे कमी होते म्हणजे उतार कमी कमी व्हायला लागतो त्याला म्हणतो भूखंड चढ. त्यानंतर सागरी मैदान म्हणजे समुद्रातला जसा समजा आपण तळभाग घेतला तर त्याला आपण सागरी मैदान म्हणतो. सागरी पर्वत म्हणजे काय, समुद्रातून एखादा जमीन वर येत असेल तर त्याला आपण सागरी पर्वत किंवा सागरी पठार म्हणतो. आणि सागरी डोह म्हणजे काय, समुद्रात जर खड्डे असतील तर त्याला सागरी डोह, आणि ते खड्ड्याची खोली जास्त असेल तर त्यालाच आपण गर्ता म्हणतो. जसं की जावा गर्ता, मरियाना गर्ता वगैरे ते एकूण जवळपास 57 जगात गर्त्या येतो. पॅसिफिक महासागरात 32, अटलांटिकमध्ये 19, हिंदीमध्ये 6. आता सागर जलाचे तापमान, आता तापमान जे असतं तर ते सगळीकडे सेम नसतं. अक्षवृत्तानुसार त्याचं वेगवेगळं डिवाईड केलं जातं. आता अक्षवृत्तानुसार जर पाहायला गेलं, विषुवृत्तावर जास्त असेल ऑबियसली सूर्य तिथं असतो आणि ध्रुवाकडे जात असताना कमी कमी होत जाईल. ठीक, कारण तिकडे किरणं तिरपे पडतील. त्यानंतर जमीन आणि पाण्याचे असमान वितरण आहे ते तर माहीतच आहे आपल्याला. उत्तर गोलार्धात जास्त जमीन, खाली पाणी जास्त. प्रचलित वारे, जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आणि वेगवेगळे वारे, खारे वारे, मतले वारे वगैरे त्याच्यात असतात. समुद्राचे प्रवाह पडतात, उष्ण प्रवाह, थंड प्रवाह. सागर जलाच्या तापमानाचे क्षैतिज समांतर वितरण, तर अक्षांशानुसार फरक पडतो तर ते आपल्याला माहीत आहे. विषुववृत्तावर 30 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. मग ते जसं जसं वरी गेल वर त्याच्यात चेंजेस होत जातात. उत्तर जे काय किंवा दक्षिण ध्रुव आहे तर त्याच्यात भूपृष्ठाचे तापमान जे असतं सागर पृष्ठाचे तर गोटनबिंदूच्या खाली असते. ठीक आहे, तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. पण ॲव्हरेज जर टेम्परेचर विचारलं तर 27 डिग्री सेल्सिअस आहे, एवढं लक्षात ठेवायचं. साधारण प्रत्येक अक्षवृत्ताला 0.5 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान कमी होत जाते. हे पॉईंट नोट डाऊन करून टाका अक्षवृत्तानुसार. ठीक आहे, 0.5 डिग्री सेल्सिअस प्रत्येक अक्षवृत्ताला. त्यानंतर समुद्राच्या पाण्याच्या खोलीनुसार जर वितरण केलं म्हणजे असं उभं तर पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर असं टाईप पडतात त्याचा. पहिला थर म्हणजे 500 मीटरपर्यंत तिथं सूर्यप्रकाश वगैरे सर्व पसरत असतो. दुसरा थर म्हणजे 500 ते 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत त्याला आपण थर्मोक्लाइन लेअर असे म्हणतो. ठीक आहे, तर या थरात खोली वाढत गेली तापमान कमी होत जाते. ठीक आहे, आणि तिसरा थर म्हणजे समुद्र तळाला आढळतो. ठीक आहे, याच्यात तापमान कमी असते म्हणजे खूप असं अंधार वगैरे त्या टाईपचं असतं कारण तिथं सूर्यकिरणं वगैरे पोचू शकत नाही. मग सागर जलाची क्षारता, आता क्षारता जी असते तर ती वेगवेगळी, ही पण वेगवेगळी त्याच्या ठिकाणाहून असते. ठीक आहे, तर नद्यांनी वाहून आणलेला गाळ वगैरे हे सगळे जे काही फॅक्ट्स असतात तर ते मॅटर करत असतात. आता कोणते परिणाम असतात त्याच्यात परिणाम करणारे घटक तर पर्जन्य, सागर जलाची क्षारता पर्जन्यानुसार बदलते. बाष्पीभवन जास्त झालं तर सागर जलाची क्षारता वाढत असते. नदीतून गोड्या पाण्याचा प्रवाह जर वाढला तर ती कमी होत असते. वाऱ्यामुळं सुद्धा ते परिणाम घडून येतो किंवा समुद्र प्रवाह आणि तापमानानुसार सुद्धा त्याचं ते चेंज होत असतं. क्षारतेचे क्षैतिज समांतर जर वितरण पाहायला गेलं, सामान्यतः खुल्या समुद्राची क्षारता जी असते तर ती 33 ते 37 असते. ठीक आहे, आणि आर्टिक सारख्या प्रदेशात 0 ते 35 असते. ठीक आहे, तर उष्ण प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो तेव्हा ती 70पर्यंत वाढते. ठीक आहे, म्हणजे वाढत जाते उष्ण प्रदेशात, एवढं लक्षात ठेवायचं. थंडमध्ये जरा कमी असते. त्यानंतर बाल्टिक समुद्राची क्षारता कमी आहे. नदीतून मोठ्या प्रमाणात का तर तिथं जे पाण्याचा पुरवठा आहे तर तिथं होत असतो त्याच्यामुळे त्याची थोडी कमी आहे. आता हिंदी महासागराची 35 आहे ॲव्हरेज लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त ते मृत समुद्र आहे. ठीक आहे, तर त्याची सर्वात जास्त आहे. ठीक आहे, डेड सी 238 वगैरे. लेक वॅन तुर्की पण आहेत तिथं 330 आहे. ग्रेट साल्ट लेक 220 अशी वेगवेगळी क्षारता आहे. खोलीनुसार पण क्षारतेचे वितरण चेंज होत जाते. क्षारता खोलीनुसार बदलते परंतु त्या समुद्राच्या ठिकाणावर जास्त अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणजे ते एक्झॅक्टली कोणतं ठिकाण. आता क्षारता जर पाहायलाच गेली, आता विषुववृत्तावर लक्षात ठेवायचं. विषुववृत्त आणि ध्रुव वगैरे आता पाहू आता. तर खुल्या भूयष्टित सागर जलाची क्षारता, तर भूमध्य समुद्र 39, तांबडा समुद्र 41, बाल्टिक 7 कारण आपण गोड्या पाण्याचा प्रवाह तिथे जास्त होतो पाहिलं. मृत समुद्र 332, कॅस्पियन समुद्र 155 आणि ग्रेट साल्ट लेक 220. ठीक आहे, तर याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे तर ते लक्षात ठेवलेलं आपल्याला बरं पडतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पुढचा सागर जलाच्या ज्या काय तर हालचाली, तर हालचाली ज्या असतात तर त्या 2 प्रकारे होतात. एक ऊर्ध्वगामी आणि एक असतात क्षितिज समांतर. क्षितिज समांतर म्हणजे ज्या काही लाटा वगैरे समुद्र प्रवाह असतात आणि भरती ओहोटी त्याला आपण ऊर्ध्वगामी म्हणतो. ठीक आहे, आता सागरी लाटा, आता वाऱ्यामुळे ते सतत पुढे पाणी ढकललं जातं त्याच्यामुळे
लाटाची निर्मिती होत असते. ठीक आहे. मग पाण्यावर तरंग निर्माण करतात, त्यालाच आपण लाटा म्हणतो. लाटा त्यांच्यातील समावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. मग त्यावेळी समुद्राची खोली ही लाटाच्या तरंगी लांबीच्या निम्म्याहून कमी असते, म्हणून लाटा फुटतात. ठीक आहे. तर आता लक्षात घ्यायचं, ज्या लाटा आहेत तर उभ्या लाटा या नुकत्याच निर्माण झालेल्या असतात. लाटाच्या निर्मितीकरता स्थानिक वारे कारणीभूत असतात. ठीक आहे. संत स्थिर लाटा असेल तर तिचा उगम खूप दूरवर झालेला असतो. आता लाटेचा शीर्ष, आता समजा आपण लाट जर इमॅजिन केली तर त्याचा शीर्ष म्हणजे वरचा भाग असतो. लाटेच्या उच्चतम भागाला शीर्षाच्या म्हणतात, आणि जे खाली जातो त्याला आपण द्रोणी असे म्हणतो. ठीक आहे. लाटेची द्रोणी असे म्हणतो. मग लाटेची लांबी कशी मोजतात, तर दोन शीर्षादरम्यान अंतर किती आहे, आणि किंवा दोन द्रोणी दरम्यान किती अंतर आहे, तर त्याला आपण लाटेची लांबी म्हणतो. आणि उंची म्हणजे काय, तर द्रोणी आणि लाट ज्याचं म्हणजे हाईट किती आहे, तर म्हणजे त्याची उंची, तर त्याला आपण लाटेची उंची असे म्हणतो. तर लाटाची गती, आता भरती ओहोटी पाहू. आता भरती ओहोटी जी सागर जलाची दररोज नियमित होणारी हालचाल आहे. ठीक आहे. तर ते आपल्याला माहीत आहे. पाण्याच्या पातळीत ठराविक वेळेत वाढ किंवा घट होते, त्याला आपण भरती किंवा ओहोटी म्हणतो. आता हे का होते, तर सागराच्या पाण्यात पातळीत वाढ होते. म्हणजेच नेमकं का होते, तर चंद्र आणि सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण जे बल असतं, तर त्याच्यामुळं पाणी खेचलं जातं. ठीक आहे. चंद्र, सूर्य, पृथ्वी या सर्व खगोलीय सापेक्ष फिरण्याच्या पृथ्वीचे निर्माण केंद्रस्थानी बल म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो, आणि मग त्याच्यापासून भरती आणि ओहोटी घडून येत असते. ठीक आहे. आता भरती ओहोटीचे प्रकार जर पाहायला गेलं, अर्धदैनिक भरती ओहोटी, दैनिक भरती ओहोटी आणि मिश्र. अर्धदैनिक म्हणजे काय, दिवसातून दोनदा भरती आणि दोनदा ओहोटी होते. ठीक आहे. ज्याची उंची सारखीच असते. त्यानंतर दैनिक म्हणजे काय, दिवसातून एकदा येते भरती किंवा भरती आणि ओहोटी. आणि मिश्र म्हणजे काय, ज्या भरतीत ओहोटी म्हणजे उंची विविधता वगैरे आढळून येते. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण मिश्र भरती ओहोटी. तर भरती ओहोटीची प्रक्रिया, तर चंद्राची भरती ओहोटी प्रक्रिया कशी घडून येते, चंद्रामुळे. तर ते चंद्र जे असतो तर ते एका लाईनमध्ये येतो. समजा उपभूस्थिती असेल जवळ येतो, मग ते पाणी खेचलं जातं, मग त्या साईडला वगैरे भरती वगैरे येते, ते आपल्याला ते कळून जातं. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, सन्मुख भरती आणि परोक्ष भरती. ठीक आहे. आता सन्मुख म्हणजे काय, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव केंद्रस्थानी बलाच्या मानाने अधिक असतो, मग पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाते, त्याला आपण सन्मुख भरती म्हणतो. ठीक आहे. आता हे डायग्राम म्हणूनच कळतं, असं काय एक्सप्लेन करता येणार नाही, पण ते इझी कन्सेप्ट आहे, समजून जातात. आता ह्याच्यातला लक्षात ठेवायचं तर एक पॉईंट लक्षात ठेवा, उदानाची भरती ओहोटी आणि भांगाची म्हणजे काय. आता उदानीची म्हणजे काय, चंद्र, सूर्य, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, आणि मग ते तेव्हा जर घडून येत असते, तर प्रत्येक महिन्यात 2 वेळेस ही, एकदा पौर्णिमेला अमावस्येला. मग यावेळेस होणाऱ्या भरतीची पातळी सामान्य पातळीपेक्षा 20% जास्त असते, म्हणजे मोठी भरती असते, तर तिला आपण उदानाची म्हणतो. ठीक आहे. आणि भांगाची म्हणजे काय, तर ही पृथ्वी चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वी आणि चंद्राच्या काटकोन अवस्थेत येते. ठीक आहे. म्हणजे असं काटकोन अवस्थेत येते हे तिघंजण, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य. तर तेव्हा जे येते तर ते नॉर्मलपेक्षा थोडी कमी येते, तर त्याला आपण म्हणतो भांगाची भरती किंवा ओहोटी. ठीक आहे. तर ही कधी येते, शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्ष. चंद्र आणि सूर्य काटकोनात असल्यामुळे ते एकमेकाच्या बलाला विरोध करतात, त्याच्यामुळे ही नॉर्मल असते, जास्त मोठी नसते. ठीक आहे. म्हणजे नेहमीपेक्षा लहान असते. ठीक आहे. त्यानंतर समा, भरतीच्या आणि पाणी वाढणारे अंतिम मर्यादेस, म्हणजे जास्तीत जास्त भरती आल्यावर कुठपर्यंत पाणी येतं, त्याला आपण समा किंवा इब म्हणतो. आणि निखार म्हणजे काय, त्यालाच आपण फ्लो म्हणतो. ओहोटीच्या जास्तीत जास्त पाणी किती खोलपर्यंत ओसरतं, त्याला आपण निखार म्हणतो. मग याच्यामुळं काय होतं, भरती ओहोटीचं मासे खाडीत वगैरे येत असतात. त्यानंतर भरतीच्या पाण्यामुळे मोठे जहाजे वगैरे किनाऱ्यावर आणता येतात, दूषित पाण्याचा निचारा होतो वगैरे. असे अलीकडे भरती याच्यापासून वीज निर्मिती पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर ओशन करंट हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे, तर याचे पाठ करायचे, म्हणजे नेमकं काय आहे तर ते पाठ करायचं. जे करंट्स कुठं कोणतं आहे तेवढं तर लक्षात राहिलं पाहिजे. याची डायग्राम किंवा याचा मॅप टाकतो. सागरी प्रवाह, तर याची दिशा, वेग, सातत्य सागरी प्रवाहाचे वैशिष्ट्य आहेत. तर तापमान वाहक असून त्याचे उष्णतेचे पुनर्वितरण जगभर होत असते याच्यामुळं. आता सागरी प्रवाह प्रामुख्याने 2 बलाचा परिणाम आहे. तर सागराचा हालचाली प्रभाव पडणारे प्राथमिक बल, आणि दुसरे म्हणजे प्रवाहांना वाहण्यासाठी लागणारे बल. आता सागर जलाच्या हालसाठी कारणीभूत असणारे प्राथमिक बल, सूर्यापासून मिळणारी उष्णतामुळे हालतं ते, गुरुत्वाकर्षण शक्ती, वारा, कोरोलिस बल इत्यादीमुळे ते करंट्स वगैरे निर्माण होत असतात. ठीक आहे. आता सूर्यापासून कसं, तर ते पाणी तपतं, त्याच्यामुळे ते पाणी एक्सपांड होतं, त्याच्यामुळे त्याची हालचाल वगैरे ते चालू होत असते. ठीक आहे. आता सागरी प्रवाह जर आपण पाहायला गेलो तर थंड आणि उष्ण याच्या आपण 2 टाईपमध्ये डिवाईड करीत असतो. तर थंडमध्ये कॅनरी प्रवाह, लॅब्राडोर, फॉकलँड, बेंग्वेला
क्युराईल, कॅलिफोर्निया. आणि उष्णमध्ये गल्फ, ब्राझिलियन, क्युरोसिबो, अलास्का, मादागास्कर, मोझाम्बिक. ठीक आहे. सागरी प्रवाहामुळे वाळवंट पण तयार होतात. बेगवेलामुळे कलहरी झालेला आहे. हंबोल्टमध्ये आटाकामा आहे. कॅलिफोर्नियामुळे मोगावे वाळवंट. ठीक आहे. हे होतं भूरूपशास्त्र. त्याच्यानंतर आता या NCERT मधलं आपण हवामानशास्त्र बघू. तर वातावरणातील घटक आणि संरचना. तर वायू असतो. तर वायूमध्ये सर्वात जास्त नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन. ठीक आहे. तर नायट्रोजन जे आहे तर ते 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि ओझोन जे असतो तर ते आपल्याला भूपृष्ठापासून म्हणजे भूपृष्ठावर कमी असतो. जे आपण बघतो तपांबर, स्थितांबर, तो स्थितांबरात असतो आपला. ठीक आहे. ओझोन. त्यानंतर प्रमाणानुसार जर क्रम पाहिला तर नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन आणि मिथेन. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड आधी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर असतो बाष्प. ठीक आहे. आता बाष्प जे असतो तर त्याचं उष्णकटिबंधीय प्रदेशात 4% एवढे आढळते आणि ध्रुवीय प्रदेशात 1%पेक्षा कमी असतं. मग विषुववृत्तापासून जसं जसं ध्रुवाकडे आपण जातो तर बाष्पाचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर धुलीकण असतात. सेंद्रिय, असेंद्रिय धुलीकण वेगवेगळे आढळतात. ठीक आहे. त्याच्यात वातावरणाची संरचना जर पाहायला गेलं आपण तर सर्वात खाली थर असतो तपांबर, त्याच्यानंतर स्थितांबर, मध्यांबर आणि आयनांबर. ठीक आहे. त्यालाच आपण ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर. ठीक आहे. आता तपांबर जे असतं तर ते एकदम खालचा जमिनीलगतचा थर असतो. जवळपास 13 किलोमीटरपर्यंत त्याची उंची असते. मग या थरात पाण्याची वाफ वगैरे ते विषुववृत्तावरील अभिसरण प्रवाह जे असतात वाऱ्याचे तर ते सगळं या थरात असतं. तर या थरात उंचीनुसार तापमान कमी होत जातं आणि त्याचा दर 1 डिग्री सेल्सिअसला 165 मीटर एवढा आहे. ठीक आहे. उंचीनुसार तापमान 1 डिग्री सेल्सिअस 165 मीटरला कमी होत जातं. तपांबर आणि स्थितांबर याच्या मिडलला एक तपस्तब्धबी नावाचा थर असतो. ठीक आहे. जिथं टेम्परेचर वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. त्यानंतर असतो स्थितांबर 50 किलोमीटरपर्यंत. तर स्थितांबरामध्ये ओझोन असतो. हे याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आणि मग या ओझोनपासून आपल्याला जे काही अल्ट्राव्हायरस रेज असतात ते शोषली जातात. त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं. त्याच्यावरचा थर असतो मध्यांबर. आणि मध्यांबर आणि स्थितांबराच्या मध्ये एक स्तब्धबी म्हणजे स्ट्रॅटोपॉज असतो. ठीक आहे. आता मध्यांबर जे असतो तर ते स्थितांबरच्या वरच्या थराला 50 ते 80 किलोमीटरपर्यंत असतो आणि वाढत्या उंचीनुसार तापमान कमी व्हायला लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा थर असतो आयनांबर. तर आयनांबरमध्ये विद्युतभारित कण असतात. ठीक आहे. आणि रेडिओ लहरीचे परिवर्तन करतो म्हणून या थराला इलेक्ट्रॉनिक दळणवळणामध्ये याचा उपयोग पण होतो. तर याचे 3 उपथर आहेत. एक असतो डिथर, इथर आणि एप्थर. एप्थरलाच ॲपलटन थर आणि इथरला केनिलिथन असे म्हणत असतात. ठीक आहे. आता आयनांबरचे जे पलीकडे असतो तर ते बहिर्मंडल असतं. आता सौर विकरण किंवा हवेचे तापमान. आता म्हणजे सोलार रेडिएशन म्हणजे काय असतात जे काही पृथ्वीवर सूर्यापासून येणारी जी ऊर्जा असते तर ती लघुलहरीच्या स्वरूपात प्राप्त होत असते. मग या प्राप्त होणाऱ्या जी काही ऊर्जा असते त्याला सौर विकिरण किंवा सोलार रेडिएशन म्हणतात. किंवा त्याला आपण इन्सोलेशन सूर्यताप म्हणतो. त्यानंतर पृथ्वीच्या आकारामुळे सूर्याची किरणे वातावरणाच्या वरच्या थरात तिरपी पडतात. त्यामुळे सूर्य पृथ्वीपासून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी खूप कमी ऊर्जा प्राप्त करू शकतो पृथ्वी. मग पृथ्वीच्या वातावरणात वरच्या दाबात 1.94 कॅलरी प्रति चौरस किलोमीटर एवढी ऊर्जा प्राप्त होते. ठीक आहे. तर 4 जुलै आणि 3 जानेवारी हे 2 डेट लक्षात ठेवायच्या. 4 जुलैला अपसूर्य म्हणजे जास्तीत जास्त दूर असतो सूर्य आपल्या पृथ्वीपासून तर कमी ऊर्जा प्राप्त होते आणि 3 जानेवारीला सगळ्यात जवळ असतो म्हणून जास्त ऊर्जा प्राप्त होते. आता सूर्यतपामध्ये आढळणारी भिन्नता पण आढळते. तर याचे 5 कारणे येतात. तर पृथ्वीची स्वतःभोवती अक्षाभोवती फिरणे, सूर्याचा जे काही अँगल असेल पृथ्वीवरील जमिनीशी, दिवसाचा कालावधी, वातावरणाची पारदर्शकता आणि भूभागाचे प्रमाण याच्यावरून ते ठरवलं जातं. कारण आपली पृथ्वी जर अशी तिरकस आहे त्याच्यामुळे आपण ऋतुनिर्मिती होते हे पाहिलं पण आहे. ठीक आहे. तर वातावरण मुख्यतः लघुलहरीच्या सूर्यलहरींना पारदर्शक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विकिरण जे होतं स्कॅटरिंग म्हणतो आपण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यामुळे सूर्यास्तावेळी सूर्याचा लाल रंग दिसतो आणि जे काय आपल्याला आकाश असतो तर ते निळं दिसतं. तर ते कशामुळे दिसतं? स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे दिसतं. पृथ्वीवर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णकटिबंधीय प्रदेशात 320 वॅट मीटर क्यूब इतकी आहे. सर्वात जास्त ऊर्जा उष्णकटिबंधीय प्राप्ती आपल्याला कळून जातं. वातावरणाची तापणे आणि थंड होणे. ठीक आहे. तर सूर्यापासून ऊर्जेमुळे पृथ्वी तपते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय होतं जी जमीन तापते मग ती पृथ्वी दीर्घ लहरीच्या स्वरूपात ऊर्जेचे उत्सर्जन करत असते. म्हणजे सूर्यापासून यायली ती लघुलहरीच्या माध्यमातून आणि पृथ्वीपासून जी चालली ऊर्जा तर ती दीर्घ स्वरूपाच्या माध्यमातून. ठीक आहे. तर हे त्याच्यातला डिफरन्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर भूपृष्ठाची जवळ असलेल्या वातावरणाचे थर तापू लागतात आणि मग
वरच्या थराला मिळून ते सुद्धा तापू लागतात. या प्रक्रियेला कंडक्शन म्हणतात. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे भारतात उन्हाळ्यामध्ये लू प्रकारचे स्थानिक वारे वाहतात. हे वारे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, जे स्थानिक वाऱ्यावर आपल्याला नेहमी क्वेश्चन पण पडतो. आता पृथ्वीचे उत्सर्जन, तर लघुलहरीच्या स्वरूपात जी काही सूर्यापासून मिळते, तर त्याच्यामुळे पृथ्वीचं भूपृष्ठ तापतं आणि ते तापल्यानंतर स्वतःची ऊर्जा वातावरणामध्ये दीर्घ स्वरूपात उत्सर्जित करते पृथ्वी, तर त्यालाच आपण टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणतो. ठीक आहे, मग वातावरणातील कार्बन डायऑक्साईड जे काही हरितगृह वायू असतात, तर ती उष्णता शोषतात आणि जे काही पृथ्वी आहे तिचं तापमान उबदार ठेवण्यासाठी मेंटेन केलं जातं. आता पृथ्वीवरील उष्णतेचे संतुलन म्हणजे हीट बजेट कसं आहे, तर समजा वातावरणाच्या वरच्या थराला मिळणारी ऊर्जा 100% एवढी असेल, तर वातावरण प्रवास करताना काही ऊर्जा शोषली जाते किंवा परावर्तित केली जाते. मग शिल्लक राहिलेली ऊर्जा भूपृष्ठाला जाऊन मिळते. मग आता ते पाहायचं गेलं तर अंदाजे 35% ऊर्जा भूपृष्ठावर येण्याआधी अवकाशात परावर्तित केली जाते, म्हणजे 65% उरते. ठीक आहे, मग त्यापैकी 27% सौरशक्ती मेघाद्वारे जे काय म्हणजे आपले ढग वगैरे तर त्याच्याद्वारे परावर्तित होते. 2% जमीन ऊर्जा, जमीन पाणी आणि हिम जे असतात तर त्याच्याद्वारे, आणि 6% वातावरण हवेचे कण आणि धुलीकरण याच्यावरून त्याचं विकरण होतं. मग एकूण परावर्तित ऊर्जेला पृथ्वीची भूधवलता म्हणतात. म्हणजे जी काही परावर्तित होती तर त्यालाच काय म्हणतो, एल्बिडो किंवा भूधवलता म्हणतो. ठीक आहे, आता शोषण, मग जी काही 65% पाहिली, आता 35%चं डिवायडेशन पाहिलं 27/6/2. ठीक आहे, आता 65%, तर 65% ऊर्जा शोषली जाते, त्यापैकी 14% पृथ्वीला जाऊन मिळते. मग पृथ्वीला 51% सौरशक्तीचे टेरेस्ट्रियल रेडिएशनद्वारे उत्सर्जन होते. म्हणजे टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे काय, पृथ्वी तापून ती उत्सर्जित करेल 51%. मग आता ती कशी करते, 51%पैकी 17% ऊर्जा अवकाशात फेकली जाते, 34% वातावरणात शोषली जाते. ठीक आहे, मग आता जे काय वातावरणातले 34% आहेत, तर त्यापैकी 6% प्रत्यक्षपणे, 9% कन्व्हेक्शन आणि 19% लेटेंट हीट कंडेन्सेशनद्वारे शोषली जाते. म्हणजे या 34%चं कसं 6, 9, 19 असं डिवाईड केलं, म्हणजे एकूण 48% ऊर्जा वातावरणात शोषली जाते. ठीक आहे, 48 कोणती, 14% सूर्यापासून येणाऱ्या किरणापासून आणि 34% टेरेस्ट्रियल रेडिएशन. ठीक आहे, मग त्यामुळे पृथ्वी तसेच वातावरणातील उत्सर्जित एकूण ऊर्जा 17+60 असे 65% मॅनेज केलं जातं. आणि मग ते असं यालाच आपण पृथ्वीचं हीट बजेट किंवा संतुलन म्हणतो. तर तापमानावर परिणाम करणारे घटक अक्षांश जर पाहायला गेलं आपण, तर विषुववृत्ताच्या सूर्यकिरणं लंबरूप पडतात, मग तिथं जास्त तापलेलं असतं वगैरे, जमीन अधिक तापते. मग विषुववृत्तापासून जे भाग दूर असतो तर तिथे दीर्घ किरणं पडतात, मग ते कमी तापते, त्याच्यामुळे ते उष्णकटिबंधीय वगैरे ते झोन तयार झालेले तर ते आपल्याला कळून जातं. समताप रेषा म्हणजे काय, समान तापमान ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजे समताप रेषा. समताप रेषा सर्वसाधारण पूर्व पश्चिम अशा दिशेत आहे, म्हणजेच त्या अक्षवृत्तांना समांतर आहे. याच्यावर क्वेश्चन पण आहे, हे पॉईंट लक्षात ठेवायचं. ठीक, तर सर्वात अधिक तापमान 25 डिग्री सेल्सिअस समताप रेषा विषुववृत्ताच्या जवळ असून वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळे आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं अक्षवृत्तांना तो समांतर आहे. मग आता तापमान पट्टे याच्यानुसार पृथ्वीवर तयार होतात, जे सूर्य जे काही त्याचा अँगलनुसार, तर ते तापमान जे पट्टे आहेत तर ते उष्णपट्टा म्हणतो. जे की आपण विषुववृत्ताच्या उत्तरेस 23.5 म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान जो त्याला आपण उष्णकटिबंधीय म्हणतो. त्याच्यावर जे चालू होतो 66.5पर्यंत, 23.5 पासून दक्षिणेला आणि उत्तरेला समुद्रोष्ण पट्टा म्हणतो त्याला, आणि 66.5 पासून ते 90 उत्तर दक्षिणला त्याला आपण शीतपट्टा म्हणतो. ठीक आहे, तर हे याच्यानुसार आपण त्याचं डिवायडेशन केलं जातं. त्यानंतर वारे, पुढचं आता वारे जे असतात तर वायुभार म्हणजे वाऱ्याला वजन असतं, मग त्याचा जे दाब पडतो पृथ्वीवर त्याला आपण वायुभार म्हणतो. तर ज्या हवेचा जे दाब असतो तर ते मिलीबारमध्ये मोजतात. ठीक आहे, समुद्र सपाटीवर 1013 मिलीबार एवढा असतो. ठीक आहे, आता समदाब रेषा म्हणजे काय, समान दाबाच्या ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजे समदाब रेषा. आता वायुभार पट्टे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आता विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असतो, लक्षात ठेवायचं. लो बेल्ट असतो, मग त्याच्यावर 25 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान उत्तर दक्षिणला मग हाय प्रेशर बेल्ट असतो, मग त्याच्यावर लो प्रेशर बेल्ट आणि पुन्हा हाय प्रेशर बेल्ट. तर या टाईपमध्ये तर ते डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, आता कमी दाबाचा पट्टा का असतो, इथं सूर्यकिरणं लंबरूप पडतात, त्याच्यामुळे तापमान तापल्यामुळं हवा गरम होते, ती गरम होऊन हलकी होते, हलकी झालेली हवा वर जाते, आणि वर जाते म्हणजे जमिनीवर प्रेशर लागत नाही,
आणि जमिनीवर प्रेशर लागत नसल्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि मग ते कमी दाबाचा जे पट्टा होतो जे दोन्ही साईडला वर जाऊन शिफ्ट होतो, ठीक आहे, म्हणजे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. आणि मग ते वारे आता ते वर गेलेले वारे तर खाली तरी यावं लागतील. मग खाली येण्यासाठी उष्णकटिबंधीय जास्त वायुदाब पट्टे निर्माण होतात, जवळपास 25 डिग्रीच्या पुढून 25 ते 30-35पर्यंत, ठीक आहे. तर त्याला आपण जास्त दाबाचा पट्टा, मग तिथं दोन्ही साईडनं उत्तर दक्षिणला खाली वारं आणलं जातं, त्यालाच आपण ज्या हाय प्रेशर बेल्ट म्हणतो, ठीक आहे. मग पृथ्वीच्या परिवलन आता हे सरळ गेलं असतं पण त्याची डायरेक्शन चेंज होते का, तर पृथ्वी फिरते त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन पण थोडी चेंज केली जाते, ठीक आहे. मग या पट्ट्यांना शांत पट्टे किंवा अश्वपट्टे पण म्हणतात, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. 25 ते 35 दरम्यान जे पट्टा असतो तर त्याला शांत पट्टे किंवा अश्वपट्टे, त्यालाच आपण हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो. मग आता हे इथं जास्त दाबाचे पट्टे झाले. मग आता दोन्ही ठिकाणी 25 ते 35 दरम्यान जास्त दाबाचे पट्टे, आता दोन्हीकडून पण वारं उत्तरेला आणि दक्षिणेला जाईल, ठीक आहे. मग पुन्हा तिकडल्या 66 दरम्यान, ठीक आहे, 60 ते 70 दरम्यान पुन्हा कमी वायुदाब पट्टे निर्माण होतील, ठीक आहे. कमी वायुदाब पट्टे निर्माण होतील आणि मग सेम प्रोसिजर फॉलो होईल. मग डबल ध्रुवाकडे काही वारे जातील आणि अलीकडे काही वारे येतील. मग ध्रुवाकडे जे गेले तर ते तिथून पुन्हा हाय प्रेशर बेल्ट तयार होतील, ठीक आहे. आणि हाय प्रेशर बेल्ट ध्रुवावर तयार होईल, ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते तसं लक्षात ठेवायचं. हा एकदम लो प्रेशर, हाय प्रेशर, लो प्रेशर, हाय प्रेशर, या प्रकारे तो पट्टे निर्माण पृथ्वीवर होत असतात, ठीक आहे. आणि जे काय विषुववृत्तावर आहे तर त्याला आपण ITC म्हणतो, म्हणजेच आंतर उष्णकटिबंधीय संमिलन पट्ट्याचे संमिलन पट्टा असतो, ठीक आहे. तर त्याला असं म्हणतात. मग आता जे काही विषुववृत्तावर पट्टा तयार होतो त्याच्यामुळं की नाही अरोह प्रकारचा पाऊस पडतो. आता दोन प्रकारचा पाऊस असतो, एक असतं अभिसरण, एक असतं आरोह. अभिसरण म्हणजे काय, एखादा पर्वत आडवा आला आणि ते वारे वर जाऊन पाणी पडत असेल त्याला अभिसरण पर्जन्य म्हणतो. आणि आरोह म्हणजे काय, वाऱ्यामुळे ऑटोमॅटिक वर जाऊन जे पाणी पडतं त्याला आपण आरोह पर्जन्य म्हणतो, ठीक आहे. आता ऋतूनुसार वायुदाबाचे वितरण थोडंफार चेंज होतं, तर ते तेवढं असं लक्षात ठेवायचं सारखं नाही आहे. आता पूर्वी वारे, पश्चिमी वारे, आता हे काय कन्सेप्ट आहे. आता सिंपल सांगितलं, वारे वर जातात, कमी दाबाचे पट्टे, हे जर समजलं असलं तर त्याच्यावर एकदम सोपं आहे, ठीक आहे. आता पूर्वी वारे म्हणजे काय, उष्णकटिबंधीय जास्त वायुदाबाचे पट्टे विषुववृत्ताच्या कमी वायुदाब पट्ट्याकडे वर्षभर येत असतात. म्हणजे आता विषुववृत्त कमी प्रेशरचा बेल्ट आहे ना, म्हणजे वर वार येते. मग 25 ते 35 दरम्यान जे बेल्ट आहे वरून आणि खालून, तर हे दोन्ही बेल्ट विषुववृत्ताकडे येत असतात वारे. मग इथं जे वारे येतात तर ते पृथ्वीच्या परिवलनामुळे थोडेसे शिफ्ट केले जातात. मग त्याला आपण काय म्हणतो, पूर्वी वारे म्हणतो, ठीक आहे. का पूर्वी म्हणतो, कारण त्या वाऱ्याच्या वाहण्याची दिशा जी असते सामान्यतः पूर्वेकडून असल्यामुळे त्याला पूर्वी वारे आपण म्हणत असतो. तसेच या वाऱ्यांना व्यापारी वारे पण म्हणतात. हे दोन नाव लक्षात ठेवायचे. म्हणजे 0 ते 25 किंवा 35 दरम्यान जे वारे वाहतात तर त्याला पूर्वी वारे किंवा व्यापारी वारे म्हणतात, ठीक आहे. तर ते दिशेकडून लक्षात ठेवायचे. त्यानंतर पश्चिमी वारे, मग त्याच्यावरच्या म्हणजे 25 ते 35च्या पलीकडे जे असतं ते 60 ते 70पर्यंत मग जे असतात तर त्याला आपण वेस्टर्लीज किंवा पश्चिमी वारे म्हणतो, ठीक आहे. तर हे व्हाईस वर्सा यांचे डायरेक्शन चेंज असतात, ठीक आहे. आता उत्तरेला तर असं होते, पण दक्षिणेला पूर्ण समुद्र असल्यामुळे त्या वाऱ्याला अडथळा येत नाही. त्याच्यामुळं 40 ते 60 दरम्यान नाव ठेवलेले आहे. 40ला जे वारे वाहतात त्याला गरजणारे म्हणतात दक्षिणमध्ये, 50ला खळवळणारे आणि 60ला कर्कश 60 म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर पोलार वाइंड असतात. पोलार वाइंड जे असतात मग ते पूर्ण ध्रुवाच्या साईडला उत्तरेला आणि दक्षिणेला जे असतात तर त्याला आपण ध्रुवी वारे म्हणतो. मग हे ईशान्य नैऋत्य तर दक्षिण गोलार्धात आग्नेय वायू आहे, ठीक आहे. उत्तरेला ईशान्येपासून नैऋत्याकडे वाहतात आणि दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायूकडे वाहत असतात, ठीक आहे. आणि मग यांची दिशा सर्वसाधारण पूर्वेकडून असल्याने यांना पण ध्रुवीय पूर्वी वारे म्हणतात, ठीक आहे. आता मोसमी वारे मोसमानुसार जे आपल्याला मान्सून येतं तर त्याला मोसमी वारे वगैरे म्हणतो. आणि उन्हाळी मोसमी वारे आणि हिवाळी मोसमी वारे याचे 2 प्रकार पडतात. आता एल निनो आणि ला निनाचा मान्सूनवर होणारा परिणाम काय. आता एल निनो काय कन्सेप्ट आहे, तर इक्वेडॉर आणि पेरू या दक्षिण अमेरिकन देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर काही गरम पाणीचा प्रवाह निर्माण होतो, त्याला आपण एल निनो म्हणतो. मग एल निनो स्पॅनिश अर्थ, याचा अर्थ लहान मुलगा होतो. मग पॅसिफिक महासागरात ख्रिसमसच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या सागरी आविष्काराला ख्रिस्ताचे मूल असे म्हणतात. मग एल निनोचा संबंध तेथील सागरी अभिसरणाशी आहे.
मग ती खूप मोठी कन्सेप्ट आहे. तर त्याची एक डायग्राम आहे माझ्याकडं एल निनो लाल निनोचे, तर ती आपल्या याच्यावर लगेच टाकतो. ठीक आहे. त्यानंतर खारे वारे आणि मतलई वारे. आता खारे वारे म्हणजे काय, जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते, जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्याच्यामुळे उष्णतेचे वन जलद गतीने आणि जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन लवकर तापते आणि पाणी उशिरा तापत असतं. ठीक आहे, म्हणजे त्याला टाईम लागत असतो. त्यामुळे त्याच्या दाबात फरक पडतो आणि दाबात फरक चेंज झाला म्हणजे वारं कसं वाहतं, हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतं. ठीक आहे. मग दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते आणि तेथील हवा जास्त तापते, मग हवेचा दाब कमी होतो आणि मग समुद्रात पाणी उशिरा तापते आणि समुद्रातील हवा कमी तापते, त्याच्यामुळं हवेचा दाब जास्त असतो. मग त्याच्यामुळं काय होतं, हवा जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहू लागते, म्हणजे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. मग याला आपण या वाऱ्यांना सागरी वारे किंवा खारी वारे म्हणतो. ठीक आहे, कारण ते समुद्र खारा असतो ना त्याच्यावर, आणि समुद्रापेक्षा मग त्याच्या मतलई वारे कसे, मतलई वारे याच्या उलटे असतील, म्हणजेच कसे जमिनीकडून समुद्राकडे जाणारे वारे जे असतील तर त्याला आपण मतलई वारे म्हणतो. म्हणजेच ते कधी असतील, ते रात्रीच्या टाईमला असतील. पर्वतीय वारे म्हणजे पर्वताच्या आत जाणारे वारे, पर्वताच्या बुडाला जे असते, दोन पर्वताच्या त्या द्रोणीमध्ये थंड हवा असते आणि वर गरम हवा फेकली जाते, तर हे कन्सेप्ट आहे दरीय वारे पर्वतीय वारेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोरोलिस बल वगैरे ते पाहिलेलं आपण. स्थानिक वारे, आता हे याच्यावर जोडायला लावला क्वेश्चन रेग्युलर पडला जातो आपल्याला, तर लक्षात ठेवायचं. फॉन अल्पस पर्वतात उष्ण वाऱ्यात, पहिल्यांदा उष्ण सगळे सांगतो. ठीक आहे. फॉन अल्पस पर्वत, चिनूक रॉकी अमेरिका, सिरक्को उत्तर आफ्रिका, इटली स्पेन, खामसिन इजिप्त, हर्मॅटन गिनीचे आखात, नॉर्वेस्टर लू उत्तर भारत, सॅन अँटा कॅलिफोर्निया, काराबुरान मध्य आशिया, तामीर खोरे. ठीक आहे. सिमोन अरेबियन वाळवंट, बर्ग दक्षिण आफ्रिका, सॅमोन इराण, ब्रिकफिल्डर ऑस्ट्रेलिया, झोंडा अर्जेंटिना, सॅलेनो स्पेनचा पूर्व किनारा, बोरा ग्रीनलँड, अंटार्क्टिका, ट्रोमॅन्टना ऑस्ट्रिया, मिस्ट्रल फ्रान्स. त्यानंतर बुरान सायबेरिया, ब्लिझार्ड कॅनडा, ग्रेगेल माल्टा, विलिवाव, आता हे थंड होतं. ठीक आहे. ट्रॅमेंटा, मिस्ट्रल, पुरगा, ब्लिझार्ड, ग्रेगेल, विलिवाव दक्षिण अमेरिकेचे टोक. त्यानंतर बुस्टर नॉर्वेस्टर न्यूझीलंड. ठीक आहे. तर याच्यातले रेग्युलर क्वेश्चन पडलेले जे काय फॉन लक्षात ठेवायचं, अल्पस पर्वत, चिनूक रॉकी, त्यानंतर खामसिन इजिप्त, हर्मॅटन गिनीचे आखात, नॉर्वेस्टर लू उत्तर भारत, सिमोन अरेबियन वाळवंट थंडमध्ये लक्षात ठेवायला जाईल तर बोरा ग्रीनलँड अंटार्क्टिका, मिस्ट्रल फ्रान्स, त्यानंतर ब्लिझार्ड कॅनडा आणि विलिवाव दक्षिण अमेरिकेचे टोक. त्यानंतर जे काय अभिसरण होतं, म्हणजेच वारं वाहनं इकडं तिकडे, तर त्याच्यानुसार 2 सेल लक्षात ठेवायचे, 3 सेल. एक असतात हेडली सेल. हेडली सेल जे असतो तर ते ध्रुवावर म्हणजे आपल्या विषुववृत्तावर असतो आणि त्याच्यामुळे जे काय फेरलच्या नियमानुसार याच्यानुसार वारे उत्तर गोलार्धात उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. ठीक आहे. एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचं. त्यानंतर फेरल सेल जे आहे तर उपध्रुवीय प्रदेशात असतो, म्हणजे 45 डिग्री सेल्सिअसला, 45 अक्षांशला. ठीक. विषुववृत्ताकडे हवा येणारी हवा 30 उत्तर आणि 30 दक्षिण अक्षवृत्तावर आल्यास थंड होऊन जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर तिथं फेरल सेल आहे. त्याच्यानंतर एक असतो पोलार सेल, जे की ध्रुवाच्या साईडला असतो. आता वायुराशी कन्सेप्ट आहे पुढचा. आता वायुराशी म्हणजे काय, तर हवेचा असा भाग ज्यामुळे तापमान आणि आर्द्रता यांचे क्षिती समान होणारे बदल खूप कमी आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे तर या वायूच्या राशीचा उगम 5 प्रकारांत विभागणी केली जाते उगमानुसार. तर उष्ण आणि उष्ण कटिबंधीय महासागर, उपोष्ण कटिबंधीय उष्ण वाळवंट, उच्च अक्षावृत्त थंड हवामान वगैरे, आणि नियमित हिमाच्छादित अंटार्क्टिका आणि आर्टिक प्रदेश आणि उच्च अक्षावृत्त हिम आच्छादित भूखंड. तर वायुराशीचे प्रकार उष्णकटिबंधीय महासागरीय, ध्रुवीय महासागरीय, ध्रुवीय महाद्वीपीय वगैरे वगैरे पडतात. याच्यावर काही क्वेश्चन नाही, लक्ष ठेवायचे, पण तेवढी काही गरज पडत नाही. ठीक आहे. एअरफॉन्ट्स असतात. एक जेव्हा 2 वेगवेगळ्या वायुराशी एकमेका मिसळतात त्याला एअरफॉन्ट म्हणतात. त्यात 4 प्रकार पडतात. एक असतात कोल्ड वार्म, एक असतात स्थिर त्याला स्टेशनरी म्हणतो, आणि एक असतात फ्लुइडेड. ठीक आहे. आवर्त त्यालाच आपण सायक्लोन म्हणतो. आता सायक्लोनमध्ये 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे. कोणते पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त हे घड्याळाच्या काटेच्या दिशेच्या विरुद्धने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे भारताच्या साईडला, म्हणजे उत्तर गोलार्धात अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिणेमध्ये क्लॉकवाईज. हे एवढं तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवायचं तरी सफिशियंट आहे. उष्णकटिबंधीय आवर्त जे असतात तर ते 30 डिग्री अक्षवृत्ताच्या प्रदेशात जे आढळतात तर त्यांना म्हणतो आपण. याचा उगम प्रामुख्याने जलभागावर होत असतो.
मग ते आवर्त काय असतं तर एकदम मिडलला कमी प्रेशर असतं आणि साईडला हाय प्रेशर असतं, त्यालाच आपण काय म्हणतो आवर्त म्हणतो. तर आवर्ताची वेगवेगळी नावं पण आहेत. तर चायनामध्ये त्याला टायफून म्हणतात.